जय जय जगद वंदे वेद सारा किल द्वया विश्वंभरा करुणा सिंधो परम उद्धारा यादवेंद्रा जगद्गुरु. ओम श्री गणेशाय नमः. या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात ह्या जगाचा उद्धार करणाऱ्या, सर्व जगाचं चालन करणाऱ्या आणि त्या गोपकांचं पालन करणाऱ्या परमेश्वरा. कंदर्प धन हृदय रत्ना चतुरशे जनका मनरंजना अपार माया श्रम मोचना निरंजना निर्विकार. आणि तो कसा आहेस तर निर्विकार असा आहेस, मायातीत आहेस. मोहमायामध्ये अडकलेल्या जनतेला, जीवाला त्या मोहमायामधून सोडणारा असा तो करता करिता परमेश्वर. तो दानव कानन वैश्वनर की साधु हृदय विंद ब्राह्मणा त्या ज्ञान तम मानशक मित्र त्वानंद क्षेत्र पिकले जे. आणि तो कसा आहेस, साधू संत आहेत, त्या साधू संतांचं आराध्य दैवत असलेल्या आणि या जे काही रंजले गांजलेले आहेत त्यांचं सुखदुःख नाहीसं करणाऱ्या असा तू निर्विकार असलेल्या परमेश्वरा. संसार गज दमन मृगेंद्र भक्त मन चुकुरा सुधाकरा पर्वत भंजन वज्रधर यादव कुळी अवतारेला. आणि तो कसा आहे तर सगळ्यांचं दुःख भंजन करणारा, दोषमुक्त करणारा आणि ह्या यादवांचं रक्षण करण्यासाठी म्हणून या गोकुळामध्ये अवतार घेतलेल्या परमेश्वरा श्रीकृष्णा. देवादि देवात्म राम अनंत ब्रह्मांड फलांकित धुम्र परत परजित नामा मेघ श्यामाचा गुण तो. आणि तो कसा आहे परात्परांचा सोयरा असलेला, देवादिकांचा देव असलेला, विष्णूचा अवतार असलेला आणि या गोपिकांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून गोकुळामध्ये अवतार घेतलेल्या श्रीकृष्णा. शोभाविसावे अध्यायी कथा न भस्म करुण्या काळे वन जरा संदासी त्रासावून आला जग जीवन द्वार केशी. आणि कालच्या अध्यायामध्ये आपण थोडीशी कथा पाहिली आहे. त्या मुत्तुंदाच्या गुहेमध्ये नेऊन त्या कालेवनाचा कसा वध केला आणि त्याचा वध करून हा करता करिता श्रीकृष्ण मथुरेमध्ये परत आलेला आहे. ओ विदर्भ देशी राजा भीमक स्वशील सभाग्य सात्विक जैसा उडुंगना माझी मृगांक की सचिनायक सुर मंडळे. आणि त्याच वेळेस त्या भीमक नावाचा राजा असलेला तो सुद्धा विदर्भ देशाचा आणि तो दानशूर सूर्य जसा त्रिमणामध्ये असावा तशा प्रकारचा सज्जन असा राजा होता. के धनाटे माझी कुबेर की अंडजा माझी द्विजेंद्रा ताईसा भीमकंद्र पवर जगती तळे विख्यात. आणि जगामध्ये त्याची सुद्धा भीमक राजाची कीर्ती होती. ज्याप्रमाणे गरुड आहे सर्वश्रेष्ठ असा, त्याचप्रमाणे इंद्र आहे देवादिकांचा, तशा प्रकारे कीर्तिवान अशा प्रकारचा हा भीमक राजा सुद्धा होता. के तो भजन गंगेचा लोट की निचे रत्नाचा मुकुटा की सर्व वैरागिरीचा सुबाटा दिवे हिरा प्रकटला. आणि हिऱ्यासारखं रूप असलेला किंवा राज्य चांगलं चालवणारा, सगळ्या जनतेचं संरक्षण करणारा, पालन करणारा असा कीर्तिवान तो भीमक राजा सुद्धा होता. के विवेक भूमीचे निधान की दया काशीचा केवळ घना के आनंद नंदा नवना पक फळते तिचे. त्या ठिकाणी आनंदवनामध्ये असं परिपक्व पकलेलं फळ जसं असावं, त्याला कुठल्या प्रकारचा दोष नसावा अशा प्रकारचा तो भीमक राजा असलेला तो सुद्धा दानशूर आणि सद्भक्त होता. आईसा तो नृपनाथ त्याशी रुक्मी नामे ज्येष्ठ सुता त्यावनी दाकोटा रुक्म रथा रुक्म भाऊ तिसरा पै. आणि त्या भीमक राजाला 3 अपत्य असलेली, एक रुक्मा, दुसरा रुक्मांगद आणि तिसरी रुक्मिणी. रुक्म्या नावाचा एक बाहुला होता. दुसरी मुलगी होती रुक्मी केशी रुक्म माळे सावी झाले रुक्मिणी बाळे स्वरूप सुंदर वेलाळे ज्ञान कळारीचे. आणि ज्ञानकळा असलेली श्रीकृष्णाचं रूप असावं त्याला शोभणारी अशा प्रकारची ती रुक्मिणी त्या भीमक राजाची मुलगी होती. के मूळपीठ निवासिनी मायाजीने निर्मिले देव त्रया इच्छा मात्रे महत्व कार्या घडी मोडी ब्रह्मांडे. आणि ही रुक्मिणी असलेली ती कोण होती तर ते आदिमाया आदिशक्ती असलेली जिने हे ब्रह्मांड निर्माण केलं
आणि या ब्रह्मांडाचे रक्षण करते असलेली, निर्माण करते असलेली तीच ती अवतार घेतलेली रुक्मिणी. अनंत शक्तीची स्वामीने जे आदि पुरुषाची मूळ ध्वनी महामाया प्रणव रूपिणी भीमक उदरी अवतरली. आणि त्या मोहमायेच्या विरुद्ध असलेली त्रिभुवन निर्माण करणारी अशा प्रकारचं जिनं विश्व निर्माण केलं अशा प्रकारची ती आदिमाया आदिशक्ती असलेली रुक्मिणी या भीमक राजाच्या पोटी जन्माला आली. अनंत ब्रह्मांडाची माळ घेऊन जप करी वेल्ला जगदंबर मोडोनी खेळा सवेची लपवी क्षणार्धे. आणि एका क्षणामध्ये हे सगळं अवडंबर असलेलं निर्माण करणारी आणि तिच्या मनात आलं तर ती लपवूनही टाकणारी अशा प्रकारची मोहमाया असलेली ती रुक्मिणी. वीरींचीच मित्र चंद्रदेव राणा घ्या ज्ञान बाळे तिची जाना पवडवूने प्रपंच पाळाला विषय खेळणे वरी बांधे. आणि ती कशी आहे तर हे त्रिभुवनाचं निर्माण करणारी देवादिकांचे देव असले त्या देवांना सुद्धा लहान बाळ करणारी पाळण्यामध्ये झोपवणारे अशा प्रकारची कर्तृत्वान अशी ती आदिमाया तीच या ठिकाणी रुक्मिणीच्या रूपाने जन्माला आलेली. डोळ्या उघडून या स्वरूपाकडे पाहून त्याशी निवाडे उत्पत्ती स्थिती प्रलय पुढे कार्य करवे त्या. आणि त्या देवांना सुद्धा लहान रूप धरायला लावणारी या त्रिभुवनाची निर्मिती करणारी एकानं निर्मिती करावी दुसऱ्यानं पालन करावं आणि दुसऱ्याने त्याचा संहार करावा अशा प्रकारचे त्या देवाकडून सुद्धा कार्य करून घेणारी ती रुक्मिणी. जे स्वरूपावरवणी करावी कोटी कंदर्पा सांडणे जे त्रिलोक लावण्य कानी आवनी तळे अवतरले. आणि त्रिभुवनामध्ये तिच्यासारखं असं रूपवान किंवा सुंदर कोणीच नाही अशा प्रकारची सुंदर ती आदिमाया असलेली या ठिकाणी रुक्मिणीच्या रूपाने जन्माला आलेली आहे. ताप्त स्वर्णाचा सुरंगात ऐशे रुक्मिणीचे दिव्यांग कर्ण नेत्र सुरेख चांग मुख मृगांक कोण वर्णी. आणि सुंदर असलेले रूप असलेली कानापर्यंत तिच्या डोळ्याच्या भोया गेलेल्या शुभ्र अशा प्रकारचं कांचन जसं असावं सोनं असावं अशी रूपवान असलेली ती रुक्मिणी. दांत त्याच्या जिकडे झळकता पाशान ते पद रागवता सज बोलाता मंदिरात प्रकाश होत दंत तेजे. आणि ती बोलायला लागली नुसती तर असे उजेड पडावा प्रकाश पडावा अशा प्रकारे पाशानं सुद्धा त्या ठिकाणी फुटावेत अशी ती रुक्मिणीचं स्वरूप सुंदर अशी होती. ज्या गणमाता बोले जे क्षणी वाटे विकृते रत्न कान्या जिच्या स्वरूपावरून ब्रह्मांडाची ओवाळी जे. आणि तिच्या रूपावरून सगळं 33 कोटी ब्रह्मांड असलेलं त्रिभुवन असलेलं ती सुद्धा ओवाळून टाकावं असं तिचं सुंदर रूप होतं. अंगीच्या सुवासे करून या गेला दश दिशा भरवणे पाय ठेवी जे ते रुक्मिणी वसंत बोलवणे ते लोळे. सुंदर होती रूपवान होती ती जिकडे चालली तर वसंत ऋतूसारखा तिच्या अंगाचा सुगंध पसरायचा. ज्या ठिकाणी तिचे पावलं उठायची त्या ठिकाणी फुलाचा सुगंध असावा आणि भोंगे सुद्धा त्या ठिकाणी रुंजी घालत असत. माते जगाडोनी देखे होतील कर्णीचे ताटके नेत्रोत्पल्या ती सुरके अंजना झळके सोगयाचे. आणि सुंदर अशा प्रकारचं रूप असलेलं तिचे डोळे असलेले ते सगळ्याच विश्वाचं रूप एकत्र करून निर्माण केले की काय अशा प्रकारची रूपवान ती रुक्मिणी त्या राजाच्या घरी जन्माला आलेली आहे. मुक्ता कोश तळपती कानी कोटी मृगांक उने वदने भागने झळका ती सुनीळ गगनी मुक्त जाळे शिरी तेवे. आणि त्या रुक्मिणीचा भांग असलेला तोही सुंदर दिसतो तिचे डोळे असलेले सुंदर दिसतात तिचं रूप असलेलं त्रिभुवनामध्ये सुंदर दिसू लागलेलं आहे. सांडवणे तीव्रता सकळ वाटे मित्र झाले शिष फुला शीतलत्व सांडवणीचा मुळा मृगांक शिरीविल शेपय. आणि सूर्य असलेलं तेजस्वी तिथंच तिच्या शरीरावर येऊन बसलाय काय चंद्र असलेला तिच्यासाठी शीतळ होऊन तिच्या शरीरावर बसलाय काय अशा प्रकारची रूपवान ती रुक्मिणी दिसते. कास्परी मळवट विलशे बाळी नाशिकी दिवे मोतिके जळाळे शुभ्र वस्त्रे मुक्त लागे कांतोळे कवळे डुलत. आणि कानामध्ये फुलं असलेली नाकामध्ये मोती असलेले सरळ नाक असलेली सुंदर अशा प्रकारचे रूप त्या रुक्मिणीचं दिसू लागलं. भाव भूषणे रत्न जडित वज्रचुंडे मंडित असता दशांगुळी मुद्री का झळकत अवतार स्वरूप हरीची. तिच्या दंडामध्ये वाक्य आहेत हातामध्ये सोन्यासारखे चुडे आहेत अशा प्रकारचं रूप तिच्या अलंकाराने युक्त 10 बोटामध्ये तिच्या अंगठ्या आहेत
अशी ती रुक्मिणी सजलेली दिसते. चार आणि 9 पुरे ऋण झुणती चालता धन्य झाले म्हणे सीते सजविलो की जिकडे तिचे शक्ती ते तत्काळ होती सज्ञान. आणि ज्या जिकडे जाईल त्या ठिकाणी सगळ्यांचं दोष निवारण करणारी तिच्या पायाचे पंजन असलेले ती वाजायला लागली की त्या पृथ्वीला सुद्धा वाटायचं आपल्यावरून चाललेली ही रुक्मिणी म्हणजे खरंच आपण तिचे पाय आपल्यावर छातीवर घेतो तिला सुद्धा धन्यता वाटू लागत असे. जे कृपा कटाक्ष देख इंद्रपदी बैसले रंका पर्वत उचली मशाख पांग पाते जिये. आता ज्याच्या कटाक्षानं इंद्र सुद्धा आपल्या इंद्रप्रस्थामध्ये बसलेला आहे. 33 कोटी देवानं तिनंच रूप दिलेले आहेत, तिनंच सगळे कामं सांगितलेले आहेत. अशा सगळ्यांची करता करविता असलेली ती रुक्मिणी. सोयशे ते रुक्मिणी भीमक राजा अंकी घेऊन बैसलाशे सभास्थानी सकंद्र पाणी वेस्तीला जो. आणि सगळे राजे सभा मंडपामध्ये सेवक वगैरे बसलेले आहेत. अशा ठिकाणी त्या भीमक राजानं या रुक्मिणीला आपल्या मांडीवर घेऊन सभेमध्ये बसलेला असताना कीर्तिमुखा नाम ब्राह्मण जो 64 कला प्रवीणा तो करीत प्रथवी पर्यटन भीमक सभेशी पातला. आणि त्यावेळेस कोणता ब्राह्मण कार्तिक कीर्तिमुख नावाचा ब्राह्मण. आणि तो काय केला तर सगळ्या त्रिभुवनामध्ये फिरून आलेला आहे, त्रिकाल ज्ञानी असलेला आणि फिरत फिरत होता या भीमक राजाच्या सभेमध्ये दरबारामध्ये आलेला आहे. राय तो द्विज सन्मानोनी बैसवला उत्तमासनी म्हणे द्विजा कोणी कळून येणे झाले अकस्मात. आणि त्या सभेमध्ये हा कीर्तिरूप ब्राह्मण आल्याबरोबर त्याला चांगल्या आसनावर बसवलेलं आहे. आणि त्याचं सुख समाधान या भीमक राजाने विचारलं की तुम्ही कुणीकडे चाललात आणि कोणी फिरत फिरत आलात. ब्राह्मण वने धरणीपती म्या पृथ्वीचे पाहिले इंद्रपती असं झालो द्वारकावती प्रती ते श्रीपती देखील. आणि हे भीमक राजा तो कीर्तिमुख ब्राह्मण सांगू लागला की मी सगळ्या त्रिभुवनामधले राजे बघितले, प्रत्येकाच्या दरबारामध्ये थांबलो थोडा वेळ कसे राजे आहेत का नाही बघत बघत या ठिकाणी आलो. येता येता त्या द्वारकेमध्ये मी श्रीकृष्ण नावाचा बी एक राजा बघितला. ब्राह्मण वर्णित श्रीकृष्ण ध्यान पसैत ऐका ते सकळ जाना परी भीम की ते सावधान करी श्रवणाचा प्रेम. आता त्या ठिकाणी हा कीर्तिमुख नावाचा ब्राह्मण श्रीकृष्णाचं वर्णन करू लागलेला आहे. सगळे भुलून गेले, परंतु त्या ठिकाणी शांत स्वरूपानं त्या ब्राह्मणाकडून ऐकलेलं वर्णन ऐकत असताना ही रुक्मिणी मात्र अगदी शांत चित्तानं ऐकू लागलेली आहे. ज्या चरण पंकज केशरी क्षीराब्दी तनया झाली भ्रमरे ते त्वनी जन्माली जणू कुमारे जे का तिशी सकळ जीवा. आणि सगळ्या जीवानं शीतळ शांत समाधान मिळवून देणारी अशा प्रकारची ती रुक्मिणी असलेली त्या ब्राह्मणानं सांगायला लागलेलं श्रीकृष्णाचं चरित्र सगळं शांत चित्तानं ऐकू लागलेली आहे. आरुण संध्या राग बालार्क याचे काढिले रंग सकळिका तळवे रे केले सुरेख श्रीरंगाचे वाटते. आणि त्या श्रीकृष्णाचं रूप वर्णन करत असताना काय सांगावं, त्याचं सावळ्या अंगाचं रूप आहे, त्याच्या पायाची तळवे असलेले कमळाच्या फुलासारखे उमललेले दिसतात. यस सुंदर अशा प्रकारचं रूप वर्णन हा कीर्तिरूप ब्राह्मण त्या ठिकाणी करू लागलेला आहे. शरीर कीवर तो आणि मृगांचे चरणी सुर वाढला निज सुखे व्यापुनी आपद अंघोळी कनके दशदा होवनी राहिला. आणि तो भ्रमर असलेला तो सुद्धा याच्या पायापाशी एवढा सुगंध आहे, एवढं स्वरूप त्या श्रीकृष्णाचं चांगलं आहे की सगळी देव सुद्धा त्या ठिकाणी पायापाशी आलेले आहेत. असं त्याचं रूप मला दिसू लागलेलं होतं. पाय हरीच्या दिशे ध्वज तरे चरणक लक्ष्या ह्याची झाज भक्त तारावया सज उदित असे सर्वदा. आणि त्याचे ते पाय वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटत होतं, त्याचं भविष्य सांगत होतं की हे भीमक राजा त्या श्रीकृष्णाचं रूप बघितल्यानंतर असं वाटतं की या समुद्रामधून तारून नेणारं एखादं जहाज असावं, अशा प्रकारचा पराक्रमी आहे असं त्याचं भविष्य मला जाणवत होतं. शरण येती निज भक्त त्याचे फेडावया पाप पर्वत वज्र पायी लखलखित वैकुंठ नाते दरियेले. आणि मला असं वाटतंय त्याला बघितल्यानंतर की वैकुंठाचा नाथ असलेला त्यानंच
या भक्तांचं रक्षण करण्यासाठी तो अवतार घेतलाय की काय, अशा प्रकारचं त्याचं रूप मला दिसत होतं. पायी झळक्याचे पद पदा ते वशस प्रेम अनेका प्राप्त नाही परम घोर तपाचरत. आणि अनेकांनी घोर तपश्चर्या करून सुद्धा ज्याचं पाय लवकर भेटत नाही, दिसत नाहीत, अशा प्रकारचा राजा आणि त्या द्वारकेमध्ये जन्माला आलेला आहे, असं मला त्याचं रूप आणि त्याचं वैभव दिसत होतं. असं तो भीमक राजाला तो स्वामी सांगत आहे. आश्चर्यामध्ये मस्त वारण विद्यामध्ये आश्चर्यामध्ये मस्त वारण विद्यामध्ये गर्वित पूर्ण त्या कर्षा वया लागून अंकुश पाये झळकत असे. आणि त्याच्या पायामध्ये जे अंकुश असलेले आहेत सगळ्या गजांना सुद्धा आकळणार आहे, म्हणजे आपल्या मनामधले जे काही दोष आहेत त्यांना आकळण्यासारखी शक्ती त्या श्रीकृष्णाच्या पायामध्ये मला दिसत होती. साधकाशी ऊर्ध्वर एका तत्वाचा ऊर्ध्व गलित छिनित मने सत्वस्था पाय देवोन्या मुक्ताची माता ब्रह्मानंदी ऐकेवा. आणि तो ब्रह्मानंदाला जसं ऐकायला मिळावं, आनंद व्हावा, तशा प्रकारे भीमा राजाच्या दरबारामध्ये ही कीर्तिरूप ब्राह्मण त्या श्रीकृष्णाच्या रूपाचं, त्याच्या कौतुकाचं, त्याच्या पराक्रमाचं वर्णन करू लागलेलं आहे. हरिपदाची दिव्य प्रयागत रक्त ब्रह्म कन्या सुरंगा मांडया गुरुडा पाचूचे कोंब सांगते ते मित्र कन्या सुर वाढली. आणि त्या ठिकाणी इतका सुगंध वाढलेला आहे, त्याचे शरीर असलेलं, पाचूचे स्थळ असलेले, पाय असलेले, अशी स्वरूपवान दिसत असलेला तो श्रीकृष्ण मी त्या ठिकाणी राजा बघितला, असं तो कीर्तिरूप ब्राह्मण सांगत आहे. वादिने पुरे वाजती गजरे ते सुकावले जाणव कुमर्या वांकीवरी रत्न जडली कुसरी तपस्वी मराळ त्याचे पै. आणि त्या द्वारकेमध्ये जे काही लोक राहतात ते अगदी सुखासमाधानाने त्याच्या गुणाचं वर्णन करतात, त्यांना कुठल्या प्रकारचं दुःख वगैरे नाही, आणि अशा प्रकारे राज्य करीत असलेला तो मी पाहिलेला आहे. गोट्या शोभातावर तुला जैसे यंत्रे कांतिले इंद्र निळा कोटरिया सुनील सुडाळ जेवी निहाळ गर्भ काढिले. आणि विश्वाचा गर्भ काढूनच त्याचे घोटे, त्याच्या पिंजऱ्या, पाय तयार केल्यासारखा असा तो पिळदार किंवा सगळ्यांचं रक्षण करू शकेल अशा प्रकारचा पराक्रमी राजा दिसत होता. शास्त्राच्या पलाचा एक सारा पिळो निरंग विला पितांबरा तुझ्या पांघरावया सुंदर मुक्त गल पदर त्याचे. आणि ह्या श्रीकृष्णाचं रूप बघितलं मी कसं दिसत होतं. त्यानं जो काय पिवळा पितांबर नेसला होता तो अनेक विजांचा पिळून तयार केला काय असं वाटत होतं. एक त्यानं कमरेला गुंडाळलेला आहे आणि एक त्यानं खांद्यावर टाकलेला आहे. अशा प्रकारचं त्या श्रीकृष्णाचं रूप मला दिसत होतं. काठी मेघाला विराजमान वयरी रत्न जैशी चंड किरणा सकळ तीव्रता टाकून हरी जगणे आणि सुखावले. त्याच्या कमरेचा करदुडा असलेला त्या कमरेच्या मेखळेला वेगवेगळ्या प्रकारचे हिरे लावलेले होते. ते बघितल्यानंतर असं मला वाटत होतं की त्या ठिकाणी त्रिभुवनामधले जे काही नक्षत्र आहेत ते सगळे त्या कमरेला येऊन बसलेत की काय, त्याचं सगळं तेज सोडून इथं थांबलेत, असं मला त्याचं रूप दिसत होतं. जय सभ्यदान तिची या स्वती स्पष्टता सारून जुनती शूद्र घंटा हृदय कष्टू बस तेज मोठा मध्यान्हीचा सूर्य आणि सूर्य मध्यान्ह आल्यानंतर जसा चमकावा तशा प्रकारे त्याच्या गळ्यामध्ये असलेल्या माळ्यामध्ये जो कौस्तुभ आहे तो सुद्धा सुंदर दिसत होता. त्रेवळी नाभीवर तुला जेते जन्मला चतुर वक्र बाळ विशाळ हारीचे वृक्षस्थळ भक्त प्रेमळ राहते तेथे. आणि तो कसा दिसतोय, विशाल अशा प्रकारची त्याची छाती दिसते, त्याची बिंबी असलेली ती सुंदर आणि पसरून गोल अशी दिसते. तिच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झालाय. अशा प्रकारे तो विष्णू परमात्माच आहे की काय, अशा प्रकारे रूपाचं वर्णन हा कीर्तिरूप ब्राह्मण करू लागलेला आहे. वाजंती टुल्लत गळा परी तो लागले चरण कमळा हरिपती प्रताप गळा ते तिचा सोळा भोगीत. आणि त्या कमळाची फुलं असलेली माळ असलेली त्याच्या गळ्यामध्ये वैजंती माळ असलेली एवढी दिसते की ते त्याच्या पायापर्यंत पोहोचलेली आहे. त्या पायाचा सुगंध सुद्धा ती शोषते की काय, अशा प्रकारचं स्वरूप त्या श्रीकृष्णाचं मला दिसत होतं. काव्य आणि गुरु दोघे यवने कुंडल रूपे लागले हरी करण्या किन्नी श्यामणी आणि दिनमणी पुसती कानी विचार. आणि मला सांगत होतं कीर्तिरूप ब्राह्मण सांगतोय त्या भीमक राजाच्या दरबारामध्ये, आणि त्या श्रीकृष्णाचं रूप बघितल्यामुळे मला असं वाटत होतं
की त्याच्या कानामध्ये जे कुंडल आहेत, एका कानामध्ये सूर्य आणि एका कानामध्ये चंद्र, हे दोन चंद्र चालत आणि काहीतरी गोष्टी त्याच्या कानामध्ये सांगतात की काय, असं मला वाटत होतं. वारम उदरवे लाल मुख कपाळी मृग मधाच्या टिळक मधुमाशीचा सतेजार्क तैसा मुकुट झळक तसे. आणि त्याचा मुकुट असलेला सोन्यासारखा तळपून दिसतो आहे, त्याच्या कपाळावरचा टिळा असलेला तोही शोभून दिसतो. असा सगळ्या गुणांनी परिपूर्ण असा श्रीकृष्ण राजा असलेला मी त्या द्वारकेमध्ये पाहिला आहे. बे बंबरंगायश घर दंत पंक्ती सुरेख सुंदरा ओळीने बैसले वहिनी वरात तेज झळकत असे. आणि त्याच्या दंतपंक्ती असलेल्या सगळे हिऱ्यासारखे चमकतात, पांढरे शुभ्र. आणि त्या दंतपंक्ती बघून सुद्धा सगळ्या त्रिभुवनाला आनंद वाटावा, प्रकाशमान व्हावं, असं त्या श्रीकृष्णाचं रूप मी बघितलं. तायशे श्री हरीचे दंत बोलता ब्रह्मांड उजळता वतना वरवणी कोटी रतिकांत व वाळवणी टाकावे. आणि कोट्यावधी मदन ती स्वरूपामध्ये सगळ्यात सुंदर दिसतात, परंतु असे मदन त्याच्या चेहऱ्यावर वळून टाकावेत. त्यानं नुसतं हसायला सुरू केलं, थोडंसं तोंड उघडलं तर प्रकाशमान लाईट लागावं, अशा प्रकारचे त्याच्या दाताच्या पंक्ती मला दिसत होत्या. नेराळ वर्णाचे शुंडा दंड तैसे चारी हस्त प्रचंड हस्तकट के हाती सुघड यंत्राकार मुद्रिका. आणि त्याच्या हातामधल्या अंगठ्या शोभून दिसतात, 4 भुजा आहेत त्याला, 4 हातामध्ये शस्त्र आहेत. अशा प्रकारे विष्णूचा जसा अवतारच असावा असं मला त्या ठिकाणी दिसत होतं. दांडी कीर्ती वदे झळकती ते प्रताप किरण तळपती शंख चक्रादी आवी आयुधे विराजते कोण मूर्तीवर नव्हे. त्या मूर्तीचं वर्णन कोणी करावं, मला तर काही शक्य होत नाही, असं तो कीर्तिरूप ब्राह्मण सांगतोय. त्याच्या 4 हातामध्ये, एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे. अशा प्रकारचा चतुर्भुज राजा विष्णूच जवळ असावा असं मी त्याचं रूप पाहिलेलं आहे. श्याम लांगी उठी शुभ्र वाटे भेटवाला कर्पूर गौरा चंदन रुपे सत्वर अंगी मिसळला. आणि जसा हिमालय पर्वत पांढरा शुभ्र असावा, तोच या ठिकाणी त्याच्या अंगाची उटी होऊन आत बसलाय की काय, अशा प्रकारे चंदनाची उटी त्याच्या सगळ्या अंगाला लावलेली आणि त्याचं शरीर सुद्धा सुगंधित दिसत होतं. हे इंद्र निळाची मूर्तीवर यावरण घातले काश्मीरी कि मित्र कन्येवरी जाणू कुमारे कि निर्मळ अंबरी शिशी प्रभा. आणि त्या सूर्याची प्रभा कशामध्ये जशी पडावी तशी, किंवा नीलमणी असलेला तो जसा दिसावा, किंवा या ठिकाणी समुद्राला जाणाऱ्या नद्या जशा असाव्यात, अशा प्रकारे सुंदर अशा प्रकार स्वरूप मी त्या श्रीकृष्णाचं पाहिलेलं आहे. गान श्याम कोमल अंग जैसा चंदना दिश सुरंगा पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग अक्षय अभंग मूर्तीचे. आणि अक्षय अशी अभंग असलेली, सुंदर असलेली, चक्रपणी गदा असलेली, आयुध हातामध्ये असलेली अशी सुंदर मूर्ती त्या ठिकाणी मी पाहिली, असं कुठं भीमक राजाच्या दरबारामध्ये वर्णन चाललेलं आहे. निवारला जवा विशेष अंगीचा जो दिव्य सुवास सप्तवर्ण समास भेदुनी जाय पलीकडे. आणि हे राजा मी त्या श्रीकृष्णाचं रूप बघितलं, सुगंध असा पसरवलेला आहे, सगळ्या त्रिभुवनामध्ये सुगंधच सुगंध सगळीकडे चाललाय की काय, असं मला त्या ठिकाणी बघायला मिळालं. आयश द्विजवर्णित हरि ध्यान हृदय ठसवला जगन्मोहना भीमकी सदोदित ववनी मूर्छा येवनी पडियला. आणि तो भीमक राजा असला जिथं जिथं श्रीकृष्णाचं देवाचं वर्णन ऐकत ती एकरूप होतात, तद्रूप होतात. तशा प्रकारे हा भीमक राजा सुद्धा तद्रूप झाला, त्याला सुद्धा तंद्री आली आणि थोड्या वेळ त्याला मूर्छा आल्यासारखं झालेलं आहे. नायने सुटल्या विमल बुधारा तरतरा उपमाता धावनल्या सत्वरा हृदय धरेली रुक्मिणी. आणि त्यावेळेस ही रुक्मिणी असलेली त्या भीमक राजानं आपल्या हृदयाशी कवटाळून धरलेली आहे. या श्रीकृष्णाचं वर्णन ऐकल्यानंतर भीमक राजा आणि रुक्मिणी सगळे तद्रूप झालेले आहेत. एक म्हणती बाधा झाली, एक म्हणती बुते घेरिले परिमादृते व्यापिले ते समजले राया ते. आणि राजाला असं वाटलं की यांना काहीतरी बाधा झाली की काय, कुठली तरी करणी झाली की काय, अचानक कशाला चक्कर मूर्छना कशी आली, अशा प्रकारचा विचार त्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ लागला. एकांत श्रीकृष्ण ध्यान भीम की पडली मूर्छा येऊन आता हे करावे कृष्णार्पण म्हणे निर्धार दृढ केला. आणि तेव्हा या श्रीकृष्णाच्या रूपाचं नुसतं वर्णन ऐकले, त्याला काही प्रत्यक्ष बघितलं नाही, तरीही एवढी तद्रूप झाली, एवढी भावनावश झाली किंवा हिला वेळ लागलं, आता ती त्यालाच अर्पण करावे अशा प्रकारचा विचार
त्या भीमक राजाची सुद्धा मनात येऊ लागला. राजा सांगे सुदमती ते रुक्मिणी द्यावी श्रीपती ते ये रे हर्षली परमाचे ते म्हणे हिचे मजा वडे. आणि त्या भीमक राजाच्या पत्नीला त्या राजाने सांगितलं की आता हिला जरा थोडस त्याचं गुरु आवडल्यासारखं वाटतंय, तेव्हा आपली ही मुलगी असलेली त्या श्रीकृष्णालाच द्यावी असं तिच्या वडिलांना बोलल्याबरोबर तिची आई म्हणली माझ्या सुद्धा मनामध्ये तसंच आहे. तावा रुक्मी या परमकृष्ण दोषी वर्तमान हे कळले त्याशी ब्राह्मण बोलविले गणक दोषी एकांतीशी रुक्मियाने. आणि त्या रुक्मा जरा थोडासा त्याचा द्वेष करणारा श्रीकृष्णाचा, त्याला काही न कळू देता या भीमक राजानं ह्याचं काहीतरी चरित्र बघावं, भविष्य बघावं म्हणून त्या ब्राह्मणाला आपल्या अंतर्ग्रहामध्ये एकांतामध्ये बोलवलं. मान्य घटित कृष्णाची घडत नाही सांगा रायाशी रुक्मिणी द्यावी शिशु पाळाशी ऐके उभयंताशी दृढाशे. आणि या ठिकाणी त्या श्रीकृष्णाला रुक्मिणी देणं काय मला बरोबर वाटत नाही. या ठिकाणी शिशुपाळ याच्यापेक्षा जरा पराक्रमी दिसतो, आपण विचार करायला हरकत नाही की आपण ती शिशुपाळाला द्यावी असाही विचार त्या रुक्माच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. राया देखता सभे भीतरी रुक मया कृष्णाची निंदा करे मने पुरुषार्थ वीर प्रतबे वरे धोंडोनी बरा काढिला. आणि मग तो निंदा करायला लागला तो रुक्मिया या श्रीकृष्णाची. काय म्हणजे तुम्ही एका पृथ्वी तलावर शिशुपाल एवढा पराक्रमी वीर असताना हे कुठलं पोरग कशाला तेवढं सुंदर असं हुडकून तुम्ही काढलंय, कशामुळे त्याच्या नादी लागायला लागला असा तो त्या ठिकाणी फूट घालायचा प्रयत्न करू लागला. महाकपटी घोरस चोरा गोकुळे चौ ढाळीले समग्र त्रिभुवनाशी माझी आई साजार धुंडीताही न सापडे. आणि याच्यासारखा चोर असलेला त्या त्रिभुवनामध्ये सापडणार नाही. त्या गोकुळामध्ये याने काय काय कार्यक्रम केलाय मला सगळं माहिती आहे. चोऱ्या माऱ्या करणारही आहे आणि तुम्ही ह्याला रुक्मिणी द्यायचं असं कशाला विचार करायला लागला. चोरी केली गोकुळे म्हणून गवळणी बांधिता उकाळे कालिया घासूर किरडे मारिली म्हणून पुरुषार्थ मिरवित. आणि ह्याचा काय फार मोठा पुरुषार्थ नाही. म्हणजे त्या गवळ्याच्या बायकांना त्रास दिला, त्यांच्यावर चोऱ्या केल्या, आगासूर कुठं काय काय ते काळेवन सापाची किरडी मारल्यासारखा ह्याचा पराक्रम आहे. ह्याला काही मोठं बहुमत द्यायचं किंवा मोठेपणा द्यायचं काही कारण नाही. वारुळायसा गोवर्धन उचलून बलिष्ठ झाला कृष्णा केशी तट मारोने पुरुषार्थ मन व्यापना. आणि केशी वगैरे राक्षस मारली, एखाद्या वारुळाचा दगडाचा खडा किंवा वारुळ असावं टेक असावी ती उचलल्यासारखं तो गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याचा काय एवढा मोठेपणा सांगायचा आहे. अशा प्रकारे दोष श्रीकृष्णाला नावं ठेवायचं काम हा रुक्मिया करू लागला. अग्निस्तंभाने कपट काळा या लागी वनवा मुखी गिळीला कपटीचे कंस मारिला परिवारा समवेत. आणि ह्यानं काही मोठा पराक्रम केला नाही. म्हणजे वडवानं गिळला, त्यानंच निर्माण केला, त्यानंच विजवला. आणि तो कंस असलेला हा सुद्धा काही त्यानं पराक्रमानं मारला नाही, तो कपटकार असताना करूनच त्याला मारलेला आहे. काळ्यावन भेने थोरतेने घेतले गिरी कंदरा मुंचुक्कू दावरी टाकून पितांबर आपण पुढे पळाला. आणि हा काय केला तर कालच्या आध्यामध्ये आपण कथा ऐकली थोडीच त्या काळ्यावन राक्षसाची, त्याला माग पाठ गेला, एका गुहेमध्ये नेलं आणि ह्यानं काय पराक्रम केलाय म्हणजे आपला पितांबर असलेला त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि हा दुसरीकडे लपून बसला. ह्याला काय त्या काळ्यावनाला स्वतः मारायची ह्याच्यात ताकद होती असा तो कुटील कारस्थानी राजा आहे. कापटे मारिला काळेवन बेने वसवले द्वारका पटना जरासंध कपटे करुणा 17 वेळा जिंकिला. आणि त्या काळेवनाचं असं कपटानं शन काटा काढला, त्या ठिकाणी द्वारका नगरी वसवली. त्याचबरोबर 17 वेळेस जरासंध असलेला त्यानं जिंकला, माघारी लावला. हे काय फारसा मोठेपणा, त्याला सुद्धा कपटकार असताना छान करायचा प्रयत्न केला. नाही शासन छत्र भंडार नाही अनुमात्र नामरूपना गोत्र कैशनी त्वर कृष्ण. आणि तुम्ही त्याला कशामुळे एवढा मोठेपणा द्यायला, ते कुठला राजा आहे का, त्याला सिंहासन आहे का, बसायला काय राजवाडा आहे का, काय असं भिकारी पोरग आहे ती. आणि त्याच्यासाठी तुम्ही आपली रुक्मिणी द्यायचं कशाला विचार करताय. शिंडे भक्ताच्या दारुदार कीर्तन माझी नाचे निर्भर रुक्मिणीशी आईसा होई जवरा तरी जितची आम्ही मेलो. आणि तुम्ही असं कीर्तन करणार, गवळ्याची पोरं घेऊन फिरणार असं जर भिकारी पोरग जर तुम्ही त्या रुक्मिणीला नवरा बघत असाल तर खरंच आमचं सुद्धा भाग्य नाहीच काय झालं ना, आम्ही सुद्धा दोषी आहोत किंवा आमच्या सुद्धा नशिबात काय नाही. अशा प्रकारे तो रुक्मिया त्या
भीमक राजाला वगैरे सांगू लागलेला आहे. बाळपणे पुतना शोषले हरंबीच स्त्री हत्या केली आयशी वरील रुक्मिणी वेलाळे तरी जीतची आम्ही मेलो. आम्ही जिवंत असून मेल्यासारखं म्हणजे लहानपणी त्यानं त्या पुतना राक्षसिनीचा वध केला, स्त्री हत्या केली. सुरुवातीच्या हातातून स्त्री हत्या झाल्यामुळे हा काय जास्त पुण्यवान सुद्धा दिसत नाही. बाग बाग शिवण्या मातुलाच अन्न त्याशीच मारिले कपट्या करुणा त्याशी रुक्मिणीशी घड्याला लग्न तरी त्याची आम्ही मेलो. आणि अशा ह्या कपट कारस्थानी माणसाला ज्यानं मामाचं सुद्धा पथ्य पडलं नाही, लाज राखली नाही किंवा भान ठेवलं नाही, अशाला जर तुम्ही आपली मुलगी रुक्मिणी द्यायचा प्रयत्न करीत असाल, आमच्या जगण्याला काय अर्थ नाही अशी ती भाऊ बोलू लागली. झाले रुक्मिणीच्या कृष्णाशी लागे लग्न तरी माझी क्षमाश्रो टाकावे बोडून हांक फोडी क्रोध करून लावे लग्न शिशुपाळाशी. आणि तुम्ही काय करा, माझं ऐका, त्या श्रीकृष्णाचा दाब सोडून द्या आणि या शिशुपाळा बरोबर या रुक्मिणीचं लग्न लावून द्या, असं तो भाऊ बोलू लागलेला आहे. कृष्ण ध्वशी परमाच्या अंडाळ चालून रायाचे बळ नगर शृंगारी लेस कळा लग्नाचाच काळ धरिले. आणि काय विचार करायचा नाही, म्हणजे आता ते ऐकायचं नाही, काय नाही, मी ठरवल्याप्रमाणे करूया. आणि त्या ठिकाणी त्या शिशुपाळा बरोबर लग्न लावण्यासाठीच तयारी सुरू केलेली आहे. धाम गोशाची नगरामुळ पाठवी रुक्मिया सत्वरा ती वार्ता रुक्मिणीची कर्णद्वारा दुती मुखी प्रवेशले. आणि त्यावेळेस ह्या रुक्मियानं अशा प्रकारे त्या शिशुपाळा बरोबर आपलं लग्न लावायचा प्रयत्न चालू केलाय, विवाह सोहळा तयार करायला लागलेले आहेत. ही बातमी कानाने त्या रुक्मिणीच्या कानावर गेलेली आहे. वार्ता ऐकताची सकळा हृदय चकली वेलाळा नाही निवाळा तुझ्याळा मुख कमळा कोमाईले. आणि चंद्र हा कोमायचला. आता माझ्या तर मनामध्ये तू श्रीकृष्ण बसलेला आहे आणि असं असताना ह्या रुक्मिया म्हणजे माझे भाऊ वगैरे सगळे या शिशुपाळा बरोबर माझं लग्न लावायचा प्रयत्न करतायत. ही काय त्या रुक्मिणीला पाहवलं नाही आणि ती दुःखी झालेली आहे. राधाई धडकला चिंताग्र नाटवे उदक शयनांना मने मायाशी सांगावे वर्तमान तरी हरी प्रताप नव्हे तिचे. आता असं कसं काय करायचं, हा राजा सुद्धा तो सुद्धा विव्हळ झाला, व्याकुळ झाला आणि ह्याच्या पुढे आपल्याला काही विलाज चलत नाही. अशा प्रकारचं दुःख त्या रुक्मिया त्या भीमक राजाला सुद्धा होऊ लागलेलं आहे. कोण जावनी आता सत्वर अनिल वैकुंठ नाथा तो सुदेव नामा ब्राह्मण तत्वता मंदिराशी पातला. वसुदेव नावाचा बाबा. कोण जावनी आता सत्वर अनिल वैकुंठ नाथा तो सुदेव नामा ब्राह्मण तत्वता मंदिराशी पातला. त्यावेळेस ब्राह्मणाची सुद्धा तयारी झाली. आता सुदेव नावाचा ब्राह्मण या ठिकाणी तिथं येऊन थांबलेला आहे. पारम सात्विक ब्राह्मण रुक्मिणी धरी त्याच्या चरण म्हणे जरी कृष्ण येशीला घेऊन तर मी उत्तीर्ण नव्हे तू ते. आणि यावेळेस त्या रुक्मिणीला असं वाटायला लागलं की बाबा आता या ठिकाणी माझ्या लग्नाचा तर सोहळा याने आरंभ झाला आहे, परंतु माझ्या मनामध्ये तो श्रीकृष्ण आहे. कशा का रूपानं काहीतरी प्रयत्न करून त्या श्रीकृष्णाला इथपर्यंत आणलं तर ठीक होईल. नायनी वाहते अश्रुधारा जे जगन माया आदि इंदिरा ते काकुळती येती द्विजवरा जाई त्वरा द्वारकेशी. आणि तू काय करू हे ब्राह्मणा, त्या द्वारकेला जा आणि काहीतरी निमित्त करून कशा करूया प्रयत्नानं त्या श्रीकृष्णाला इथपर्यंत घेऊन ये, अशी रुक्मिणी बोलू लागली. बाहेर कळून हे मात ये आमिनी माझी क्रमी जे पंथ उदय न पावता आदित्य कृष्णनाथ आणि जे. आणि आता रात्रीच्या रात्र चाललेली आहे, तू जा कशा तरी पद्धतीनं त्या द्वारकेला जा, त्या श्रीकृष्णाला घेऊन ये. रात्रीच्या आत ही वार्ता तू त्या श्रीकृष्णाला घेऊन आलेली कोणालाही कळता कामा नाही. जो कसकंद जता दैचे ध्यान दश शतवदान तनुशयना जो इंदू भगिनी प्राण जीवना दंती भंजना तिथे. आणि तो कसा आहे, विष्णू परमात्मा आहे, शेषावर शयन करणारा असा विष्णू परमात्माचा अवतार असलेला श्रीकृष्ण हे ब्राह्मणा तू जाऊन कुठल्या तरी का प्रयत्नाने त्याला इकडे घेऊन ये. जो पुष्कर वर्ण चारू गात्रा जो 24 शेवटील मंत्रा जो मित्र तनया तीर सरोज नेत्रा किडीला तो आणि का. आणि ज्या यमुना नदीच्या तीरावर गवळ्याला घेऊन ज्यानं खेळला बागडला अशा प्रकारचा विश्वाचा करता करीत असलेला विष्णू परमात्माचा अवतार हे ब्राह्मणा तू जा आणि त्या
श्रीकृष्णाला घेऊन ये. ज्याचे अंतकरण पित वासन इंद्रा बंधो, ज्याचे मना चतुरास्य, ज्याची बुद्धी पूर्ण त्वची घेऊन येईका. आणि 4 शास्त्र 6 शास्त्र असलेली 4 वेद असलेली ज्याच्या बुद्धीवर चालतात अशा प्रकारचा बुद्धिवान असलेला, शेषाला सुद्धा ज्याचं वर्णन करता येणार ना असं तज्ञ माणूस असलेला तो श्रीकृष्ण असलेला काहीतरी प्रयत्न करून घेऊन येईल. हे मन गजा माता अहंकारा खंडले, दैवत ज्याचे करा मित्र, ज्याचे दिव्य नेत्र सत्वऱ्यानिका. आणि दिव्य नेत्र असलेला चंद्र सूर्य ज्याचे कानामध्ये वास करीत असलेले या सगळ्यांचा तो मित्र परात्पर सोयरा असलेला तो श्रीकृष्ण काहीतरी प्रयत्न करून घेऊन ये अशी ती ब्राह्मणापाशी बोलू लागली. मागत्व द्विज नाम सुदेवा म्हणे घेऊ येतो सुदेवा, परी तुझे लिखित पत्र भावा समागमे देई का. आता मी काहीतरी प्रयत्न करतो जातो त्याला घेऊन येतो, पण तो ब्राह्मण असलेला त्या रुक्मिणीला म्हणू लागला की बाबा काहीतरी खून किंवा काही चिठ्ठी चपाटी काहीतरी दे, मी त्याला कसं काय इकडे बोलवून आणू अशा प्रकारे तो ब्राह्मण बोलू लागला. जय शृंगार कासार मराळिका, जे क्षीराब्दी हृदय कनकालतिका, भीमक राजा वृक्षनिका, त्यावरी कृपेने पसरले. शब्द लिहून हे पुढचं. जय शृंगार कासार मारळिका, जो क्षीराब्दी हृदय कनकालतिका, भीमक राजा वृक्षनिका, त्यावरी कृपेने पसरले. हे पुढची वर घे. माग घेतले हटकार पात्र, पुढे धरिले शुद्ध सत्व पणा, लेखनी घेऊन या विचित्र सप्त श्लोकी लिहिले तेव्हा. आणि त्यावेळेस 7 श्लोकाचं एक पत्र त्या ठिकाणी लिहून आता त्या श्रीकृष्णाकडे त्या ब्राह्मणापाशी लिहून दिलेलं आहे. पात्र गुंडावण्या धडकरी द्विजा हाती देऊन चरण धरे, जरी घेऊन येशील कंसारे, तरीच संसारी सार्थक. आणि या पत्राच्या आधारे त्याला जा निरोप एवढा दे आणि त्याला घेऊन ये, त्याला घेऊन आला तरच आमच्या जन्माचं या ठिकाणी सार्थक होणार आहे. भारवणी म्हणून वेगाचा रहवर, त्यावरी बैसोनी धावे द्विजवर, मित्र उगवता द्वारकापुर जवळी केले वेगेशी. आणि ताबडतोब तो ब्राह्मण असलेला ते पत्र घेतलं त्यानं आपलं आणि सूर्य उगवायच्या अगोदर पाटे होतो द्वारकेमध्ये श्रीकृष्ण जाऊन द्वारका बाह्य प्रदेशी वन वृक्ष भेदिती गेले गगना, वासर मनीच्या किराणा माझी न दिसती हिंदता. आणि ते द्वारका असले तर श्रीकृष्णच निर्माण केलेले असल्यामुळे आकाशापर्यंत झाडं वगैरे वाढलेले आहेत, थंडगार सावली पडले, सूर्य किरण सुद्धा जमिनीवर पोहोचणार नाहीत अशा प्रकारची ती द्वारका शुद्ध दिसत होती. त्या माझी कस्तुरी मृग चरती कोकिळा पंचम स्वराळविती, पक्ष कृष्ण नाभे गर्जती, हंस खेळती स्वानंदे. आणि त्या राजानंच ती निर्माण केलेली द्वारका असल्यामुळं पशु पक्षी असलेले, राजहंस पक्षी असलेले सगळे त्या ठिकाणी आनंदानं राहत असतात. रहाट पाट शीतळ उदक चातक बदक चक्र वाका, शिकी करी शब्द सुरेखा, कृष्ण नामे करिता ते. आणि सगळे पशु पक्षी प्राणी सुद्धा त्या श्रीकृष्णाचं नाव घेतात, ते गायन करतात. कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा संकट त्या ठिकाणी नाही, असा आनंद असलेलं ते द्वारका नगर त्याच्या जवळ असलेल्या त्या जंगलामध्ये हा ऋषी पावलेला आहे. मला या नील शीतळ येत रम्य हाती मंजुळ, कृष्णा घरा मला या घरा परिमळा, देवदार वृक्ष तेथे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असलेले चंदन आहे, देवदार आहे, सगळ्या त्या वनामध्ये सुगंध आहे. पर्वत असलेले ते हिरवेगार आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमी नाही. जिथं देव राहतो त्या ठिकाणी काय कमी पडणार आहे असं त्या द्वारकेचं वर्णन आहे. नारी केळे खरदोरी अश्वक फळी वट परी जातक, अंजीर मातुलुंग सूर्यक वृक्ष चंपक विराज. फळांची झाडच नाही तर फळांची झाडं आहेत, वेगवेगळे खजूर आहेत, नारळ आहेत, पोपळे आहेत. अशा प्रकारचे त्या जंगलामध्ये सगळे वनस्पती सुद्धा सुंदर दिसतात. शेष वेली प्रवळ वेली सूर्य पेस्तळे स्थळे, द्राक्ष मंडप फणस डाळिंब मुपा, सदा फळे भार आणि डोलती. सगळे वृक्ष आहेत, फणस आहे, डाळिंब आहे, याला फळ भरपूर लागलेले आहेत. वेली असलेल्या सुगंधी फुलांना त्या झाडावर चढलेल्या आहेत. म्हणजे त्या
द्वारकेमध्ये श्रीकृष्णानं अशा प्रकारचं सुंदर रूप तयार केलेलं आहे. मोनी सदैव करीती तप गंधर्वाचे सुरसा अल्पा जे ते वश प्रभ्रामाचे तसा रूप ते वन कोणाशी वर्णवे. आता तिथं श्रीकृष्णाचाच अवतार आहे, देवच त्या ठिकाणी असले त्या वनाचं जर वर्णन कोणाला करता येणार आहे? त्या ठिकाणी असलेले गंधर्व असलेले सगळे ऋषीमुनी असलेले आपल्या आपल्या प्रकारचं अनुष्ठान जे काय स्वतःच्या मर्जीप्रमाणे आहे ते करत आहेत. जे समुद्र संभवन नगर उपमेन पुरे देव राजपुरा कमलोद्र वाचे करा जेथे लागले नगर रचिता. आणि त्या नगराची रचना करणारा असा सुंदर असला पाहिजे. कोण असेल असा बुद्धिवान ज्यानं अशा प्रकारची द्वारका नगरी त्या ठिकाणी वसवली, कुठल्याही प्रकारचं कमी त्या ठिकाणी राहिलेलं नाही. आदि व्याधी मृत्यू दरी द्वारकेत नाही अनुमात्रा पुराण कीर्तन विचित्र अग्निहोत्रे द्विज घरे. आणि सगळ्यांच्या घरामध्ये पोथी पुराण चाललेलं आहे. कुणी म्हातार माणूस नाही, कुणी आजारी नाही, सगळ्याच्या अगदी सुखी समाधानाने त्या द्वारकेमध्ये लोक राहू लागलेले आहेत. न्याय मीमांसा सांख्य ग्रंथ पतंजल व्याकरण वेदांत वेद ध्यान अद्भुत ग्रही ग्रही होता ते. आणि कुठं भांडण नाही, तंट नाही, काय नाही. प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथाचं शास्त्राचं पठण वगैरे चाललेलं आहे. लोक अगदी सुख समाधानाने जगू लागलेले आहेत. शेत खाणी दामोदरे बहुत जात अडखळले मित्र रथ अवतार मूर्ती चरित्र सहित गोपुरावरी जडियेली. आणि त्या सगळ्यांच्या घरावर भिंतीवर कुठल्याही प्रकारचा दोष नाही. त्या श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या अवताराचे चित्र, त्याचं चरित्र या सगळ्या भिंतीवर सुद्धा रेखाटलेलं दिसू लागलंय. गरुड पाचूचे किर घरोघरी बोलते सुकुमारा निळरत्नाचे बिदो बिदी धावते. आणि नीळ आहे, रत्न आहे. आता निर्जीव माणसं, पक्षी पक्षी प्राणी, चित्रातले प्राणी सुद्धा त्या ठिकाणी त्या श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन करतात. अशा प्रकारची ती द्वारका नगरी तयार केलेली आहे. निळ्याचे केले गज मुखी हिऱ्याचे शोभती द्विजा स्वर्ण कमल सुवास तेज रुंजती भ्रमरा निळ्याचे. आणि त्या निळ्याचेच अशा प्रकारचे भ्रमर आहेत तयार केलेत की काय. ते ब्राह्मण असलेले ते सुद्धा सुशोभित त्या ठिकाणी पूजा अर्चा करत असलेले, पाठपठन करीत असलेले दिसू लागलेले आहेत. टाळ मृदंग विने हाती प्यापन वाजविते चित्रे गाती नाचती वीरांची हस्ते निर्मित. आता त्या श्रीकृष्णानं तयार केलेल्या त्या द्वारकेमधल्या भिंतीवरची चित्र असलेले ते सुद्धा भजन गातात. कोणी टाळ वाजवतोय, कोणी मृदंग वाजवतोय. निर्जीव प्राणी सुद्धा तिथं भजन करू लागले. घर घरी रामायण भारत चित्रमूर्ती रत्न जडिता शक्ती चरित्रे समस्त सुर झुंजे रेखिली. त्या श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये रामायण, महाभारत हे जे काही ग्रंथ आहेत त्याची जी चरित्र आहेत ती चरित्र सगळे रेखाटलेली आहेत आणि ती सगळी बोलकी असलेली दिसू लागलेली आहेत. आळवाळी सुंदर घरे ग्रही ग्रही विचित्र गोपुरे आसो ब्राह्मण पावले त्वरे जेथे यादवेंद्र बैसला. आणि अशा सगळ्या गल्लोगल्ली फिरत फिरत हा ब्राह्मण असलेला त्या ठिकाणी त्या या द्वारकेमध्ये श्रीकृष्णाच्या घरी आलेला आहे. द्राष्टे देखताची ब्राह्मण आसन सोडून या पितवसन द्विजाशी करोनी नमन निजसनी सविला. श्रीकृष्णानं त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवलं आणि चांगल्या प्रकारचं आसन देऊन त्या ठिकाणी त्याला आसनावर बसवलं आणि वर्तमान असलेले विचारू लागले. षड उपचारे पूजा करून संतोष विला ब्राह्मणा मग एकांत ग्राही दोघे जण जाऊन या बैसले. त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाचं स्वागत केलं, पूजा अर्चा केली, त्याला सत्कार केला त्याचा. आणि मग का आला, कशासाठी आला, आपल्या एकांतामध्ये मध्ये जाऊन श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाला विचारू लागले. हारी म्हणे उपृत्तमाजी कृतार्थ केला मा कोणी कडून ये ब्राह्मा येणे झाले स्वामीचे. आणि ह्या स्वामीचं कुणीकडून येणं झालं, आमच्यावर कृतार्थ उपकार झाले, अशा प्रकारची स्तुती कौतुक त्या ब्राह्मणाचं श्रीकृष्णानं घरामध्ये नेऊन केलेलं आहे. देखोन्या मन भवन कार्य आठवे विसरे ब्राह्मणा मग पदाक्षीचे पत्र काढून पद नावाते देत. त्या श्रीकृष्णाचं रूप बघितल्यावर ते ब्राह्मण सुद्धा भावनावर शिवून गेला. आपण कशासाठी आलो ते सुद्धा त्याने विसरलं सगळं. परंतु काहीतरी खून त्याच्यासाठी दिली होती, घेऊन आला होता तो. आणि त्या पदरात आणलेलं ते पत्र असेल
त्याने त्या श्रीकृष्णाच्या पुढे दिलं. मान विदर्भ राजा कन्याक जेने दिदले हे पत्रिका तुम वाचून इथून ऐका नवरी आणली सर्व ताये. आणि या ठिकाणी त्या विदर्भ राजाच्या भीमक राजानं हे पत्र माझ्यासाठी तुमच्यासाठी लिहून दिलेलं आहे आणि एक वर म्हणजे वधू तुमच्यासाठी तयार केलेली आहे. ही पत्र तुम्ही वाचून बघा असं ते पत्र त्या ब्राह्मणानं श्रीकृष्णापाशी दिलं. या ब्रह्मांड मंडपा माझारी आईशी तुझ्या नाही सुंदरे त्या न्याय शरण तुझं मुरारे वांचिता पत्रिका कळेल. आणि हे श्रीकृष्णा मी त्या भीमक राजाच्या दरबारामध्ये मी गेलो होतो. तिथं त्या रुक्मिणीचं रूप बघितलं, ती मुलगी बघितली. खरं ते सुंदर आहे. त्याचं वर्णन मला करता येणार नाही. काय असेल ते त्या पत्रात तुम्ही वाचून बघा. माग स्वर्णक्षर पत्र चांगले कमल पत्राक्षे उकलले अक्षर सुर कमिरविल्या जेवी भगने पुष्करे. आणि त्यावेळेस त्या भीमक राजानं दिलेलं जे काही पत्र आहे ते पत्र त्या श्रीकृष्णानं उकललं आणि तिथे वाचून बघू लागले. सप्त श्लोकी लिहिले पत्र जे ऐकता उदर ते सप्त गोत्रा स्वयंवाची समरारी मित्रत्वाचे साचार ऐकी जे. आणि त्या 7च ओळीमध्ये 7 श्लोकामध्ये लिहिलेलं जे काही पत्र आहे श्रीकृष्ण वाचायला लागलेलं आहे. त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ते आपण आता ऐकूया. श्लोक स्मृत्वा गुणानुभवना सुंदरा श्रवता ते निर्वेश्य कर्ण विवारी हरी तो तपम रूप द्रशा दशमत मकिलार्थ आणि तो कसा आहे त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या रूपाचं जो वर्णन त्या श्लोकामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. या दशा वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार घेतलेल्या अशा प्रकारे त्या पत्राची सुरुवात असलेली ती अशी केलेली दिसते. जय जय भवन सुंदर या देवेंद्र तुझ्या सौंदर्य तेज चराचरा विषच्या दिशे लावण्य मुला सुर नर उरंगा सर्व ये. आणि हे श्रीकृष्णाचं रूप असेल इतकं सुंदर आहे, कौतुक करावं एवढं आहे. अशा प्रकारच्या त्या श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन त्या पत्रामध्ये केलेलं आहे. हो जी गुणालीला विचित्र ऐकता दाती सर्वचे सूत्र त्रिविध तापछदका पवित्र गुण तुझे श्रीरंगा. आणि हे श्रीरंगा तू कसं आहे, जी माणसं काय संसारामध्ये प्रपंचामध्ये व्यापलेली आहेत, गुंतलेली आहेत किंवा संकटात सापडलेली आहेत, अशा सगळ्यांना तू संकटातून मुक्त करणारा संकटमोचक असा तू श्रीकृष्ण आहेस. सांडून या लौकिक लाज जगत वंदे मी शरण तुझा क्षय रहित त्वच्युत अच्युत क्षयी साजा मी निर्लज तुझे ठाये. आणि मला काही एवढं तुझ्या गुणाचं किंवा तुझ्या स्वरूपाचं एवढं वर्णन करता येणं शक्य नाही. मी एवढा पुण्यवान किंवा एवढा भाग्यवान नाही. तू या ठिकाणी सर्वस्व असा करता करीत आहे. मुकुंद महती कुल शिरूप विद्यायो द्रविनता मभिरात्म तुल्य धीरापती कुलवती नवतीन कन्या कालेंद्र सिंह नरलोक मनोभीम राम. मोक्षदायक तू यदुनायक या लागे मुकुंद नाम सुरेख स्वरूपाशी तुळिता देख शिखर ध्वज सरी न पवे. श्रीकृष्ण भगवंत कसा आहे. हे पत्र कोणी लिहलं म्हणला. हे पत्र रुक्मिणीने लिहिलं. रुक्मिणी म्हणजे त्याची प्रकृती पत्नी आहे म्हणून त्याच्या पायाची दासी आहे. आणि ती दासी असणाऱ्या रुक्मिणीने काय केलं, ही पत्र लिहलं. देवादिदेव असणाऱ्या भगवंता या जगतामध्ये सगळ्या भक्ताचं मनोरंजन करणाऱ्या भगवंता, तर माझं एवढं संकट दामगाय रे, तू लगेच धावून ये, इलम लावू नको, माझं मन सारखं तडतड तडतड करतंय. देवाचा कृष्णा तू लवकर ये. जगन्मोहना श्रीकृष्णा तुझी प्राप्ती व्हावया मधुसूदना ज्या परम सदना सुकुलुन्या तपे करीती तुझ लागे. अरे भगवंता तू तर म्हणला सरी म्हणला भक्त जण काय करता. अरे कुणी दर्या कापारे असणार म्हणला तुझी प्राप्ती करण्याकरता. अरे कुणी काय केले रे, कुणी संन्यास घेतला, कुणी तपस्वी यश घेतला, अनेक वेश घेतले तुला शोधण्याकरता म्हणला तुझी प्राप्ती होत नाही रे असे असणाऱ्या भगवंता. विद्यावंता वैसा चतुरा सर्व गुणी मंडित उदारा तुझ कारणे श्री करदरा आगाध तपे करीती. अरे भगवंता तू घरांत करणार तयारी म्हणला, तू सगळ्यावर म्हणला तर दया करणारा, क्षमा करणारा, सगळ्याला शांती लावून देणारा भगवंता, अशा उदाहरण अंत करणाऱ्या भगवंता लवकरी म्हणजे तुला हात जोडून विनंती. आयशी आशी तुझे नव्हे प्राप्ती माझा पाड तेथे किती पूर्ण ब्रह्म तू वैकुंठपती कीर्ती वर्णिती श्रुती. अरे भगवंता अरे अनेकाला पाड तुझा लागला नाही म्हणजे मी काय वर्णन करणार आहे भगवंता म्हणजे.
श्रीकृष्णा मी काय वर्णन करू शकणार आहे म्हणजे अरे कोणी पायावर एका उभारलं पाणी त्यागलं 60,000 वर्ष तपश्चर्या केल्या तुझ्या प्राप्तीसाठी मला भगवंता माझा पार तिथे काय लागणार आहे आणि मी काय वर्णन करू शकणार आहे. तुझ वरावया श्रीपती सिद्ध असती भोवती युती परे मेती नाशे निश्चिती पाव यदुपती धरणार असं रे मला तुला वरून करण्याकरता तुला बऱ्याच असताना मला मुली तुला पसंत करतात बरे मला मी आणत असताना मला रुक्मिणी या भगवंताला त्या पत्रामधून विनंती करू लागली. सकल नर लोक मनोभिमाराना नरवीरा माझी तू यदुत्तमा तुझ वाचून मेघ श्यामा नव्हेची रामानिकाची रे मी नाव कोणाचं घेणार नाही मला असं रे तुको बरायना एक बार काय केलं एक भक्तानं सांगितलं होतं महाराज तुमचं कुठं ऐकायचं म्हणजे आमचं बी काहीतरी गाणं ऐकाय म्हणजे तुमचंच गाणं रोजच्या रोज गाणं तुमचंच आहे म्हणले आमचं बी गाणं काहीतरी ऐका मला तुमचं काय ऐकतो म्हणला काय तुमचं गाणं ऐकायला का आम्हाला लग वाटत नाही का त्यांनी गाणं सुरू केलं तेव्हा तुकोबार यानं गायलं गोधडी पांघरली आणि दोन्ही कानात 2 कुठं घातली म्हणला पुन्हा त्यानं गाणं म्हणला त्याच्यात तुकोबार काय करते बघण्याकरता गोधडी उगली तर ह्या दोन्ही कानामध्ये 2 कुठं आहेत म्हणला असं का महाराज म्हणला मी त्या पांडुरंगाच्या नामाशी इतरच काय बोललो बी नाही आणि जीबीला सांगितलंय म्हणला दुसऱ्याचं नाव घ्यायचं नाही म्हणला त्याच देवाचं नाव घ्यायचं म्हणला त्या देवाचं बोलायचं. रुक्मिणी सुद्धा म्हणते हे कृष्णा मी तुझ्याशी म्हणला असतं रे इतराचं नाव घेणार नाही ध्यानामध्ये सुद्धा म्हणजे कोण येणार नाही की रे अशा असताना भगवंता. श्लोक तन्मे भवान खलिवृत्त पतिरंग जायात्मन पितश्च बहुतोत्र विभो विदेही महावीर भागम विमर्शतो चैत्यारात्मो यावून मृग पतेर्वमी प्रोक्षाजाक्ष तू परात्पर निर्विकारी उपाधी रहित ब्रह्मचारी परी मी काया वाचा मने कैटबारी तुझे अंतुरी भगवंता तू जाणून घेणार आहे मला ओळखीणार आहे म्हणला माझा स्वभाव तू ओळखीणार नाही जगाच्या ठिकाणी मला चाललेलं बघतात ठिकाणी काय चाललंय त्याच्या असताना म्हणून तू जाणून घेणार भगवंत आहे म्हणला न कळता तुला कळूत रे भगवंता म्हणला कोणी न सांगता तुला कळूते मला भगवंता अशा खऱ्या भगवंता. माझी दिनाची विनंती जरी उपेक्षीशी जगतपती चतुर्दश लोकांचे नृपती हस्ती होईल अरे भगवंता भगवंता माझ्या दिनाची असणारी मला विनंती आहे मला असं कोण रुक्मिणी म्हणते मी दिन आहे रे भगवंता तुझ्या वाचून मी दिन आहे रे म्हणजे माझी दिनाची उपेक्षा करू नका आणि तुम्ही माझी विनंती ऐकून घ्या देवाची देव असणाऱ्या भगवंता. श्रीकृष्णा माझी असणारी मला विनंती आहे तुला तू लवकर यावं आणि मला असणारे माझ्याशी लग्न करण्याकरता लवकर तयारी करावी. तू आरे चक्रवारण पंचानन तुझे अर्धांग माझे निकेतन तेथे दंबुक दब घोष नंदन घेऊन पळो पाहत असणारे म्हणला तू कसा येते म्हणला शिव आहे आणि त्या कोल्यानं तुझी वस्तू घेऊन जावी म्हणला असणारे आणि ते कोल्यानं वस्तू हिरावे ही जर तुला असणारे अंतकरणाने म्हणला असणारे भगवंता ज्या जंबुकाची वस्तू जर कोल्यानं न्यावी शिवाची वस्तू तरी म्हणला काय या जगात ठिकाणी मला सगळं जे असेल की रे. प्रताप दिनकरा अंबुजाक्षा पुराण पुरुषा निर्विकल्प वृक्षा सर्वांतरात्मा सर्वासाक्षा तुझे जाया मी जा भगवंता तू म्हणला सगळं साक्षीदार म्हणला भगवंता आहे तो म्हणला सूर्य तुझ्या सत्याने करतो वेद तुझ्या सत्याने बोलतो म्हणला 4 वेद तुझ्या सत्याने करतात 18 पुराण तुझ्या सर मला आहे ना तुझ्या कृपेने चालतात म्हणला अशा असणाऱ्या भगवंता. श्लोक पूर्तेष्ट दत्त नियमवर्त देव वीर प्रभु अर्चनादि विरलम भगवान हरेश आराधितो यदि गदाग्रजित्यम प्राणी गृहातुमेन गम घोष सुताय दोन्य पूर्वीचे असेल सुकर्म यागदान वृत्त धर्म देव ब्राह्मण पूजा परम जरी घडली असतील त्यावेळेस माझा पूर्वीच तर काही पुण्य असेल पदरामध्ये म्हणला देव ब्राह्मणाची साधू संतांची जर मी पूजा केली असेल तरी ह्या भगवंताची प्राप्ती होती ना तर प्राप्ती होत नाही मला प्राप्ती करण्याकरता देव प्राप्ती करण्याकरता कृष्ण आणण्याकरता देव आणण्याकरता आणि त्याची प्राप्ती आणण्याकरता आदल्या जन्माचं पुण्य लागतं आणि पुण्य असल्यानंतर जसं यशवतीला पुण्य लाभलं होतं बाळ होण्याकरता बाळ हृदया ठिकाणी धरण्याकरता आंघोळ पायावर घालण्याकरता तसं भाग्य लागतं भाग्यानंच देव मिळतो. सद्गुरु पूजन निर्धारी जरी केले असेल जन्मांतरी गो भू रत्नदाने नाना परी जरी घडले असतील यावेळेस रुक्मिणी मना ठिकाणी विचार करत मी असणारी म्हणला
सगळ्या भजनात ठिकाणी या भक्ताची, सगळ्या साधू संताची मी जर पूजा केली असेल तर असा तुझ्यासारखा मला पती मिळू दे. देवादी देवासना श्रीकृष्णा, मी कुणाचे हेळण केलं नसेल, कोणाला बामण पंक्तीतनं उठवले नसेल, तरी मला भगवंता मी जर अवरात्र तुझं ध्यान काढलं असेल, अवरात्र जर तुझं नाव घेतलं असेल तर तो श्रीकृष्णा लवकर धावत ये. सद्गुरु पूजन निर्धारी जरी केले असेल जन्मांतरी, गोरत्न दाने नाना परी जरी घडली असतील. भक्ताओ, रुक्मिणीने सुद्धा जन्मांतरी पुणे केलं होतं. आता देवाची पत्नी असणारी देवाने सांगितल्यावर पूर्ण विदर्भ देशाचा राजा भीमक राजा जन्म घेत असताना श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही जावा तिकडं, त्या भीमक राजाच्या घरी जन्म घ्या, त्यांची कन्या व्हा. आज्ञा पाळणारी म्हणला तू सा रुक्मिणी म्हणते मी जर जन्मभर पुण्य केला असं तर देवादी देवा श्रीकृष्णा काय म्हणते, जन्मभर एक दिवस नवा देवाच्या द्वारे उभा क्षण बरी. आपण क्षण कुठं घालला म्हणला, अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत असं पुण्य करावं लागत असतं, त्याला क्षण म्हणतात. त्याचा विचार केलाय आपण, पूर्ण विचार केला नाही. आला देवळात की फिरला माघारी, काय झालं तर देवळात एकचीच चवट नाही अशी अवस्था म्हणला. काही जण तर असेच करतात म्हणला. अरे नमस्कार करायला काय झालं तुला का, यांनी वरल्यावर हात चेतवळ केला म्हणला, पुढल्या जन्मात त्याचा हात तुटल्या जाणार आणि ती एकच हात राहणार आहे. माझ्या तोंडच्या विषयी शास्त्र पुरावा सांगू शकतो. तळा खूप वापिका आराम उद्यान पुष्पवाटिका हरिदिनी आदी वृत्ते देखा जरी घडली असतील. हा असणारे म्हणला या भगवंताच्या प्राप्तीशी मी इतराचं काहीच बोलले नाही म्हणला. मी असणाऱ्या भगवंताच्याच नामामध्ये सदैव गुंग आहे, भगवंताच चिंतन करू शकते म्हणला. माझ्या हातनं मला दुसरं काही गेलं नाही. आवड असेल तर तेव्हा तुझं ध्यान असेल तर, तुलाच माझ्या मला या ठिकाणी जर असला तूच असशील तरी मला तात्काळ भगवंता लवकर धावती. भगवत भजन हरे गुण कीर्तन जरी गाठी असेल महत् पुण्य, तरी जगदाग्रजा येऊन हाती दर्शील मजला. भगवंता कथा कीर्तन अवरात्र जर तुझं केलं असेल तरी तेव्हा तुम्हाला येऊन भेटतील गिरे अशी रुक्मिणी काकुलतीने सांगते म्हणला. असं पुण्य करावतोय बघतावं, चांगलं व्हायचं म्हणलं तर बारीक होतंय, मोठं व्हायचं म्हणतं लहान होत आलं पाहिजे. अशी असे रुक्मिणी त्या पत्रामधून मजकूर बामणापाशी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मजकूर लिहिलेला आहे. श्लोक शोभा विनितमाजितो तुहरणे विदर्भान गुप्त समतेय प्रतनापती विपरीत निर्मध्य चैतन्य गंधेंद्र बलम प्रसह्यमा राक्षस विधी दोहावीर शुल्काम कमल नाभा कमलापती सत्वर येजे रातोराती गभस्ती नुगवताय दुपती कौंडिन्य पुरा येजे. भगवंता या कौंडिन्यपुरा ठिकाणी म्हणला सर, इधर ठिकाणी म्हणला सर, तू दिवस मावळे पर्यंत मला इथे जागेवर पोचली. हे भगवंता देवादी देवा सगळ्या श्रीकृष्णा तू लवकर ये, वेळ लावू नको. येऊनी परमार्थ संपत्ती ज्ञानी प्रपंच दळ रगडीती तैशे यादव बारीशी जगतपती चैत्य मागत त्राशीजे. हा भगवंता तू कसा आहे तरी म्हणला, जगाला वंदे असणारा जगाचा आत्मा असणाऱ्या भगवंता तू लवकर ये. गुप्त रूपे येऊनी प्रतना सत्वर यावे जगन मोहना राक्षस विधी करून जनार्दना मज घेऊन जायचे. हा भगवंता तू गुप्त रूपाने यावं तत्काळ मला घेऊन जा वगैरे मला राक्षसाच्या दुष्टाच्या तावडीत मला आता भगवंता सोडव अशी आता रुक्मिणी विनंती. यथा विधी लग्न नव्हे तत्वता तरी राक्षस विधी परनेचे अनंता त्रिभुवन वन नायका वैकुंठनाथा धावे आता. वैकुंठनाथा हे श्रीकृष्णा तू आवड ये रे, मला वेळ लावू नको, विलंब करू नको, लवकर ये आणि लवकर घेऊन असणारे मला घेऊन जा. श्लोक अंतपुरानंत चरिमनि हत्य बंधुस्थामवते कथा मिथ्य प्रवदामि पायम पूर्वे दुरस्ते महती कुलदेवी यात्रा यस्या बहिर्नवधूर्गीच्या मोपयात. तू असेल निजमंदरी मी कैसा येऊ ते त्वरी, तुझे दुष्ट बंधू दळभारी सिद्ध होतील झुंजावया. त्या हेच असणारे तू जर म्हणत असतील तरी विचार करीत असे अंतकरणा ठिकाणी मला दुष्ट बंधू असणारे तुझ्या बंधूचे सहकारी असणारे म्हणला. रुक्म्यासारखा तिचा बाहू सारखा जलपत होता मनात ठिकाणी जयकी. काय म्हणला, काय काय बोलला आता, चोरट्या म्हणला, नाना ते मला त्यानं गौरव म्हणताना काय मला एक टेक उचलल्या सगळं झाली म्हणला. असा कवच मारला जरा समजाला 17 वेळ जिंकलं तर काय म्हणला, कपटकारस्थान करून जिंकलंय म्हणला. काळ्या म्हणा मारला तर मला कसा मारला तर कपटकारस्थान करून मारलाय. असा दुष्ट भाऊ स्वजन मला असतो. चांगल्यासाठी चांगली स्वनिंदा होती बरं का,
होत नाही. आता देवाची निंदा करते म्हणल्यावर मित्राची निंदा व्हायला काही वेळ आहे का हो? अशा देवादी देव असताना कृष्ण त्याची निंदा होते. चोरटा म्हणला नाना तरीची द्वेष ठेवला. आणि रुक्मिणीचा भाऊ नाना तरीचा म्हणला, त्याला असा द्वेष लावा लागला आहे. त्यांचा करिता सहार तुझ होईल दुःख थोर, तरी ऐकावा एक विचार जगत द्वंद्व्या यदुपती. असणारे म्हणला जगाचा मालक असणारे भगवंता तू ये लवकर ये रे म्हणला. ह्यांचा संवार झाला, रुक्मिणीचा संवार करायचा म्हणला. तुझा भाऊ आहे की सगळ्याला म्हणला त्या कुळाला दुःख होईल की म्हणला, तर भावाला मारायचं आहे आणि ह्याच्या संग लग्न करून घ्यायचं आहे. बहिणीने लग्न करून घेतले म्हणला, मला सुद्धा दुष्यला लागेल त्याच म्हणला. तर तू म्हणला तर लवकर ये आणि इलम लावू नको आणि तात्काळ मला रथावर घे. नगरा बाहेर अंबिकापुरा आपण यावे श्रीकरधरा दळभारीशी यादवेंद्रा सिद्ध तेथे अशी जे चला नगराबाहेर एक म्हणला मंदिर आहे म्हणला. त्या सुशेफळा संघ माझं लगीन योजनेचा प्रयत्न म्हणला त्या रुक्म्याने केलाय म्हणला. आणि त्या अंबाबाईचं मंदिर आहे नगराच्या बाहेर, मी तिथं म्हणला आम्हाला जाणं असं म्हणून दिलेलं आहे. तुम्ही यावं लवकर आणि त्या मंदिरात मला लवकर घेऊन जाऊ. आमचा कुळधर्म ऐसा पुरातन लग्न आधी अंबिका पूजन मज वेष्टो निबंधुजन येथील घेऊन त्यावेळेस म्हणला तर आमचा कुलधर्म कसा आहे, तर आपला कसा कुलधर्म आहे त्यांचा सुद्धा कुलधर्म आहे म्हणला. अंबाबाईची आधी पूजा करायला लागते म्हणला, देवीची पूजा करायला लागते म्हणला. तर ती असणारे बंधू माझे असणारे माझ्या संरक्षणासाठी माझ्या झोपतली सगळे बंधू दुष्ट असतील आणि ती तुझे संघ विद्ध करण्याकरता तयार होतील, तर तू लवकर त्या ठिकाणी यावं. होताचे अंबिका पूजन आरिविरा ते पराक्रम दाऊन मज सत्वर जावे घेऊन कृपा करून यादवेंद्रा. तू कसा आहे तरी म्हणला तू एक शिरोमणी आहेस म्हणा भगवंता, शेषावर शेण करणारा भगवंता. लवकर ये, वेळ लावू नको. त्यांच्या संघ हात करून मला लवकर घेऊन जा म्हणला. वेळ देवाचा लावू नको. काम क्रोध मद मत्सर हेची चौघे बंधू साचार पापापासून सहाविता प्रताप शूर तुझ वाचून कोण. भगवंता हे काम क्रोध मद मच्छर धम अहंकारापासून झालेले माझे भाऊ आहेत म्हणला ही. आणि ती भाऊ मला सारखं म्हणत त्या ठिकाणी नसणाऱ्या टोचण्याची सू लागली की देवादी देवा साऱ्या श्रीकृष्णा तू लवकर ये. भाऊपुरी वाहता साचार तू परतिरी उभा पोहणार उडी घालून सत्वर तारी मज जगत. भगवंता लवकर उडी घाल. अरे मी आणत आहे तू सणात कर भगवंता. माझ्या रुडू संकट मला कोसळले रे भगवंता, तू लवकर ये असणाऱ्या भगवंता. अशी रुक्मिणी पुन्हा त्या पत्रामध्ये विनंती करते. श्लोक यशाग्रिपुडकर स्पनम महातो वाचन्त्यो माप तिरिवात्मत्म पोहतय यमृजाक्ष नलभेय पोत प्रसादम जहाम सुन वक्त कृशान शत जन्म विशात. तुझिया अग्री पंकजीचे रजकरण प्राप्त होता होई जे पावना पर्णापती तपदारुण याचे लाग्याच. भगवंता तुला जर प्राप्त करून घ्यायचं म्हणजे तपश्चर्या करायचं. काय तपश्चर्या करते म्हणून त्याच्या ध्यानामध्ये येत नाही, मनामध्ये येत नाही. अशा असणाऱ्या देवा तू लवकर ये. पाहवया तुझे चरण नाभी कमळी सारोजासन सहस्त्र वर्षे पाहे उतरून मनी निर्भुजवनवर त्या ब्रह्मदेवाने सहस्त्र वर्षी असणाऱ्या नाभी कमळातनं बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तुला पहाय बघण्याचं चरण बघण्याचं त्याला व्यथा येत नव्हतं रे भगवंता. असं असणं तुझं पाय येत मला भगवंता. ते वेळी नाही देखील चरणामा गोकुळी केले वत्सहरण तो ते सर्व रूपे धरून अद्भुत महिमा. अरे भगवंता 33 कोटी देवाचा राजा इंद्राचा सुद्धा तो गर्वहरण केला की म्हणला. असं आहे सगळे देव त्याला शरणाचा करतो. काय केलं म्हणला तात्काळ त्याला गर्वहरण केला म्हणला. आणि ती असणारी म्हणला कीर्ती जगभर पसरलेली आहे. अभिमान टाकून ते वेळा जगद्वंद्या तुझं शरण आला मग तो मस्तकी हस्त ठेविला त्याने निवाला विधाता. भगवंता तुला शरण आला रे देवाचा राजा असणार असा इंद्र सुद्धा शरण आला. शरण येऊन म्हणला तो कृपेचा हात ठेवला. पुन्हा त्याचा गर्व सर्व त्याचा असताना म्हणला नाहीच झाले. तो शिव ब्रह्मादिकान यशी आया मी सिद्ध झाले तुझ वरावया परम दिटत्व करून या पत्र लिहि. अरे भगवंता तुला वरण्याकरता तुला करून घेण्याकरता मी तयार झालेला आहे म्हणले. तू लवकर ये, वेळ लावू नको, इलम करू नको देवा. आता श्रीरंगा हाची पण तुझशी एक माळ घालीन नाही तर हा देह त्यागीन पाचरेन. अरे भगवंता तुझ्या शिवी मला आता एवढा शेवटचा पण एवढीच शेवटची माझी विनंती आहे. भगवंता तुझ्या शिवी माळ घालणार नाही.
वितरला मी वरणार नाही नंतर माझा प्राण त्याग करेल. अवघड तपाचरून करीन प्राणांचे शोषण, स्थूल लिंग आणि कारण करीन जाळून भस्म. हा तर माझा देह असरा जाऊन भस्म करीन म्हणला. वेळ लावणार तू येळ लावू नको, इलम करू नको, माझा प्राण त्याग करेन. अंतकरण चतुष्ट जाळून प्राण पंचक सहारून, दाही करणे विषय पंचक जाण टाकीन शोषून. हा तर माझा देह सुसून टाकीन म्हणला. सरे जी आता माझा आठवत आहे असा सूक्ष्म दे मी आता तात्काळ माझा देह असणार. ऐशे सतजन्मी तपसाचार आचरीन तुझ लागे दुर्धर परी नवरी तुझा वर तुझविन यादवेन. हा भगवंता मी जन्मोजन्मी असं तपश्चर्या करीन मला. सर किती जन्म करायचा तपश्चर्या. अहो देवाचा पत्नी असण्याचं तपश्चर्या करते प्रसन्न करण्याकरता. देव प्रसन्न करण्याकरता त्यांनी अहोरात्र तपश्चर्या केली. रुक्मिणी प्रत्येक वेळी विनंती करू लागली आहे. वरकड नवऱ्या विषय पर इच्छिती व्रता आणि संसार मी आपला करावा या उदर तुझं शरण जगत दूर. अरे भगवंता मी तुला शरण आलेली मला तू माझा उद्धार करून घेण्याकरता माझा जन्म तू सार्थक करून घेण्याकरता मी तुला भगवंता शरण आलेली. तू आता रे माझे मला पायऱ्या पुढे ढकलू नको रे अशा असता रे भगवंता. ऐशे सप्तश्लोकी पत्र सुरेख वाचे कमलोत भावाचा जनक सद्गत झाला वैकुंठ नायक भाव देखुनी भीमकी. त्यावेळेस रुक्मिणीचा भाव बघितला सर कृष्ण सुद्धा सद्गतीत झाला मला सर. हा सद्गतीतून अंतःकरण ठिकाणी म्हणला हृदया ठिकाणी त्याच्या आतारे म्हणला वृत्ती निर्माण झालेली आहे. सुदेव म्हणे यदवीरा आता बहुत करावी त्वरा उशीर होता ते सुंदरा प्राण देईल तत्काळ. त्यावेळेस बामण सांगलं सरी बामण असं सांगलं नाही कृष्णा वेळ करून म्हणला इलम लावून म्हणला सरी तिचा सुद्धा प्राण निघू जाईल म्हणला. तू लवकर निघाव देवा देवा. परम चिंता रोग दारुण तेने रुक्मिणी गेली क्रश होऊन हरी तू धन्वंतरी तेथे येऊन कृपा हस्ते. अरे भगवंता चिंत्या रोगानं असल्या रुक्मिणी म्हणला सरी म्हणला अशी झालेली काय नाही रुक्मिणी राहिली म्हणला तरी तू वेळ लावू नको उशीर करू नको लवकर देवाची देवा सांग. शिशुपाळ हाची विकार रुक्मिणीस डंकू पाहे दुराचार तू गारुडी गरुड ध्वज सत्वर उडी अरे घाले. भगवंता तू कसा आहे म्हणला सरे गरुड आहेत म्हणला ते सुशेपणा असारा ईशारी सरप आहे म्हणा. ते रुक्मिणीला डंचिण्याकरता डवूच करण्याकरता आणि रुक्मिणी त्याच्यावर म्हणला असारा असा भयानक दुर्जन आहे म्हणला. आणि ते आता मला सारखं असं मला हे करू लागलं. चैत्य मागद सर्व बळी रुक्मिणी पडली भूतांचे मेळे तू पंचाक्षरी जाता वनमाळी भूते तात्काळ पळते. त्यावेळेस भगवंता ह्या भूताने झपडले रुक्मिणी असणारे मला या भूत सावळीत सापडले रे म्हणला. तू जर आता तुझं नाम घेतल्या भूत बायबीत होतात म्हणला. काय होत तुझं नाम घेतलं राम म्हणला असणारे भूत उठून मनानं पळायला लागतात म्हणला. तर लवकर निघ भगवंता. श्रावणारतीन पूर्व तयारी जावनी वैश्रवण बंधुपुरी प्रतापे सोडविली विदेह कुमरी तैशेची करी. अरे भगवंता वेळ लावू नको इलम करू नको म्हणला. ते शिक कोणाची कन्या राम आणि वैष्णव पुरबंदरी लंका नगरीत जाऊन सोडून आणली तसं. असं रे भगवंता तू लवकर जा रे बी रे आणि लवकर येऊन माझ्या सरे सुटका कर. ऐशे करुणिया करुणा कळवळा वैकुंठ राणा सारथी दारुक्ते चिक्षणा बोलाविला एका. त्यावेळेस असा रे कृष्ण भगवंताला म्हणला करुणा निर्माण झाली. भक्ताची विनंती ऐकली की देव सुद्धा थांबत नाही. देवळात सुद्धा थांबत नाही. देव ज्या भक्ताची भक्ती बघतो देव तत्काळ उठतो. तत्काळ भगवंतांनी सांगितलं सारथी बोलवला. कोणाला काही कळू दिलं नाही. कोणाला बातमी स्व बाहेर निघू दिली नाही म्हणला. जशी रुक्मिणीने बातमी बाहेर निघू दिली नाही तसं देवाने स्व बातमी बाहेर कळू दिली नाही. म्हणे वेगे सिद्ध करी रता तुझी अशी कळवून येते मात ये रे आज्ञा वंदने तुरत रथ वेगे आणला. सारथ्याला बोलवून सांगितलं म्हणला रथ वेगळी सज कर म्हणला. कोणाला बातमी कळणार द्वारकीमध्ये काहीही कळलं नाही पाहिजे म्हणला. तत्काळ रथ घेऊन मला लवकर वेगी असा निघून वरकड न्यावा दळभार तरी कासया करावा गजर मी एकलाची जाऊन सत्वर भीमकी आणि त्यावेळेस कृष्ण भगवंताने विचार केला म्हणला रखड घेऊन जाऊन तर काय उपयोग विनाकारण भांडण करायची काय गरज आहे म्हणला. उगत तोंडभांड करा नाही ती उगच विनाकारण अहो त्याला त्यागावा आणि आपण बाहेर निघून जाऊ म्हणला. तसंच श्रीकृष्ण भगवान सांगितलं मी एकटाच येईल आणि जाऊ त्या रुक्मिणीला घेऊन येईल. मिळाले असंख्य दंड शुक त्यावर एकला पडे खग पाळक किंवा वारण चक्रावरी एक मृगेंद्र जैसाच. कोली असली म्हणजे शिव असा एकटला शिवाला बघून कोली अफवा पळतात म्हणला तरी मी आता एकटाच जाईन आणि रुक्मिणीला तात्काळ घेऊन येईल. के शुष्कवनी कृशानं एकलाची टाकी भस्म करून की एकला समीरात्मज जाऊन अशोक वन विध्वंस. त्यावेळेस म्हणा हनुमंतराया गेले अशोक कोणाचा विध्वंस करून टाकला म्हणा. सर सगळं
असे कोण मला झुडपून पाडलं म्हणला, अनेकदा त्याचा नाश केला मला. अशा हनुमंत याने एकटाच जाऊ. आयशे विचारून या देवेंद्र रथे चढला प्रताप रुद्र तुरंगी बैसविला देशवर चालिले सत्वर एखादा मनोगे. सूर्यच रथावर बसावा, एखादा चंद्रच रथावर बसावा. श्रीकृष्ण भगवंताचा रथावर तात्काळ बसलेले. त्या सारथ्यानं रथ विदर्भ देशाचा राजा भीम त्या विदर्भ देशात रथ हाकाला आहे. रातोराती तात्काळी आले कौंडिन्यपुराजवळ श्रीकृष्ण नगर न्याहाळी संतोषली चित्तवृत्ती. त्यावेळेस असं कौंडण्यपुराच्या ठिकाणी मला असं श्रीकृष्ण भगवंत मला रातोरात कर्माच्या दिवस निघायच्या आत तर म्हणला या कौंडण्यपुराजवळ आलेले. अष्टवर्गाची सामग्री झाली रुक्मिणीशी हळद लाविली मनी संचित वेल्लाळी म्हणे नये वनमाळी काय. त्यावेळेस मी हळद लावली. कोणाच्या नावाची हळद लावली बघा. काय करावं आता इथं कोणाला देवाला सुद्धा संकटात पडत, देवाच्या पत्नीला संकटात पडावं लागतंय. अरे जी पैसा आपल्याकडे आहे तो लक्ष्मी आहे देवाची, तिला स्व संकटामध्ये आज एवढं दुःख होऊ लागलंय. मला संकट कोणाला नाही, प्रत्येकाच्या पाठीमध्ये संकट आहे. पण नाम घेतल्याची त्या भगवंताचं चिंतन केल्याची संकट दुरावत नसतं. म्हणे विचारी राजा भीमक जरी समय येईल द्वारका नायक तरी मज एवढा पुण्य श्लोक तुझा मगासेना. त्यावेळेस भीमक राजा सुद्धा मला ठिकाणी विचार करतो, द्वारकीचा राजा असताना श्रीकृष्ण भगवान जर ह्या वेळेस आला तरी माझ्या आनंदाला पारावर राहायचा. मी जर भाग्यवान असेल तर मी जन्मी जर पुण्य केलं असेल तरीच असा जावाई माझ्या पदरात पडेल असा भीमक राजा सुद्धा. म्या पाठविले नाही पत्र कैसा येईल वारीज नेत्र तो घनश्याम कोमल गात्र सर्वांचे भीमक राजा मना ठिकाणी विचार करतो, मी पत्र पाठवला त्याला निरोप कुठला दिला नाही, काही सुद्धा मी केलेलं नाही. मला जरा कसा येईल असा विचार भीमक राजाचा रुक्मिणीचा बाप सुद्धा विचार करू लागला. ऐसा संचित राजेंद्र तो दूत जाणवी ती समाचार की लग्नाशी आला दम गोशृंग पोर निजबार घेऊन या. त्यावेळेस असारे असे दूत जाणवलंय. देवाचे देव असणारा श्रीकृष्ण भगवान लग्नाची तयारीने आलेला आहे. शिशुपाळ वक्रदंत जरासंध सर्वे उन्मत मुख्य शिशुपाळ नवरा मिरवत आले नगराबाहेर. त्यावेळेस जमत नाही की महाराजा नवरा गुडघ्याला बाशिंग, काय म्हणते ती महाराजा नवरा गुडघ्याला बाशिंग तसा मिरवत आला मला असं शिशुपाळ नवरा म्हणून. वेळ नाही इलाम नाही काय नाही कुठला विचार प्रचार केला नाही मला. त्याला म्हणते ती असं असतं बघा, उतळी नवरा गुडघ्याला बाशिंग असा दुष्ट दुरात्मा तात्काळ मिरवत आलाय मला सरे. जरा समजा अनेक दुष्ट दुरात्मा ते संगायची म्हणला, अशा दुर्जन बुद्धीची म्हणला अशा तरी खळच होत्या संख्येला आहे. दृष्टी देखता विषय सुख जैसे म्हणे दचकती साधक तैसा राजा भीमक मनात हसुक माने तसे. त्यावेळेस अक्षेपच असणारे भीमक राजा म्हणू लागला मला अशी दुष्ट दुरात्मा असणारे. अहो आधी त्याच्यावर मला मद्यपान करावं अशी दुष्ट दुरात्मा अशा संतीचा असणारे मला दुष्ट आलेले म्हणला. भीमक राजा मना ठिकाणी विचार करू लागलाय. रुक्मी अशी हरिक नावरे पितियाशी म्हणे चला सामोरे भीमक निजबारे शितोरे नगराबाहेर निघाला. त्यावेळेस रुक्म्या बापाला तटावर चालू केलं म्हणा, चला म्हणला मला सुशेपळा म्हणला. वरण आलंय बाप नवरदेव आलाय मला, तुम्ही घरातच बसला मला लवकर बाहेर निघा चला समोर. भीमक राजाने आता काय करायचं न विचारा, न विलाज झालाय म्हणला. न विलाज झाला ते काय विषय नसतात म्हणला. पुन्हा बाहेर असणारे वाजत गाजत असणारे भेटण्याकरता निघालेले. श्रीमांत पूजा करुणी त्वरित जानवसा दिधला नगरात इतके काय झाला वृत्तांत तोची ऐका सज्जन. भक्त सज्जनावा एवढा वृत्तांत झाला म्हणजे ते जानवसा म्हणजे त्याला राहण्याकरता घर स्वतःने म्हणतात या ठिकाणी उत्तरण्याकरता. कुणाला सुशेपळाला वक्रदन असे त्याचे असणारे साथीदार होते त्या सगळ्याला असणारे मला जानवासा देऊन टाकले. बळी भद्रादी उद्धव अक्रूर त्याशी कळला समाचार की रुक्मिणी हरणाशी यदुवीर एकलाची गुप्त बळी गेला. भद्राला उद्धवाला ही असणारे कळलं माणसा रुक्मिणीचं स्वयंवर चालू आहे म्हणा. सोयऱ्यांसाठी म्हणा असणारे श्रीकृष्ण एकटाच गेलाय, आम्हाला उठवलेला आहे, आम्हाला बोलवलेलं आहे. आता आम्हाला कसलीच बात कळू दिली आहे म्हणला, एकटाच निघून गेला नाही. जरासंध शिशुपाळ तेथे येथील वीर सकळ युद्ध होईल तुंबळ जिंकील घननीळ. वेळेस असणारे श्रीकृष्ण एकटाच गेलाय मला, असे दुष्ट दुरात्मा असणारे येतील म्हणला आणि विद्ध श्रीकृष्णाचा त्यांचं होईल असे असणारे बैराम विचार त्या ठिकाणी करू लागलाय. परे युद्ध समया कारण जावे सकळ सेना घेऊन चतुरदंग गळ सिद्ध करून लागवे गेला. त्यावेळेस असणारे बैराम विचार करतो मला, उद्धव विचार करतो म्हणला, आपण का थांबवू म्हणा सर, का वेळ लावू, चांगल्या कार्याशी थांबू नये, वेळ लावू नये, मुहूर्त बघू नये. चांगलं जर कार्य करत असलं तरी मला तिथे वेळ येईल कधी लावायचा नसतो म्हणला. चला रुक्मिणी आणि कृष्णाचं लग्न लागणार आहे म्हणला, आपण काय वेळ लावा. कौंडिन्यपुरा जे पावे यदुवीर
तो मागोती आले दळबारा यादव वीर प्रतापी थोर काळाशी जिंकित यादवीर असणारे म्हणला हे गवळ्याची पोरं सगळं यदव सैन असणारे सज्ज करून असणारे कौंडनापुराच्या ठिकाणी मला असणारे बेडरामाना तात्काळ आलेला आहे. तो इकडे रुक्मिणी वेल्लाळी चिंता समुद्री पडियली म्हणे लिखित पाठविले वनमाळी नेनवे झाली परी कैसी. वेळेस असा रुक्मिणी मला ठिकाणी विचार करते मी पत्र पाठवून सुद्धा असणारे मला श्रीकृष्ण भगवंत येऊ शकत नाही म्हणले का आला नाही असा विचार करू लागलेले. कृष्ण निर्विषय चैतन्य गण त्याशी म्या लिहिले भार्या होईन की हे बहुचक्र चालक म्हणून जगत जीवन नयचे. भगवंत कसा आहे म्हणला चक्र चालक करा भगवंत आहे म्हणला सर सगळ्या जगाच्या भक्ताच्या ठिकाणचं म्हणला ऐकणार असा देव आहे म्हणला सर त्या देवाला काय वेळ लागला सर. के शतजन्मे तप करीन म्या हा लिहिला अभिमान या लागी कंस प्राण हरण उदास झाला मी नाही. असा अभिमान केला म्हणला सुद्धा जमली जरी मी मास्तर म्हणला त्याची तपश्चर्या करीन आणि तोच असताना भगवंत माझ्याशी पती म्हणून करून घेईन. देवाला राग आला काय की श्रीकृष्णाला राग आला काय की देवाला अभिमान नव्हता बरं का. देवाला जरी एवढा जर अभिमान तिळायचा झाला तर देवाला अभिमान डोंगरासारखा बसतो बरं का. देवा पुढे अभिमान चलत नाही मला सर्वा पुढे अभिमान चलत बरं देवा पुढे अभिमान कसलाही चलू शकत नाही. वर्णिता भागला सहस्रवदन ब्रह्मादिका दुर्लभ पूर्ण त्याशी लिखित जिथले पाठवून हे अनुचित केले मी. अनुचित तुम्ही कर्म केले म्हणा सर त्याला आधीच या ठिकाणी मला भक्ता ठिकाणी काय चाललंय हे देवाला कळतंय म्हणा. सगळ्या साधू संन्यासाच्या ध्यानामध्ये न येणारा भगवंत विनाकारण पत्र पाठवलं काय कारण होतं म्हणले त्याला राग आला काय की म्हणले मला पत्र पाठवून बोलवून घेते असा राग आला काय. सगळ्या भक्ताच्या ठिकाणी काय चाललंय ओळखीनारा जगाच्या ठिकाणी काय चाललंय ओळखीनारा असा माझा मालक माझा देव असणारा त्याला साधू संन्यासी द्या न ध्यानामध्ये येणारा असा माझा भगवंत आहे. की ब्राह्मण देखुनी जगन्मोहन विसरला कार्याची आठवण की वधूने लिखित पाठवले म्हणून मधुसूदन त्यावेळेस असं रे ब्राह्मण बघितला ब्राह्मणाची पूजा करायचं देव माझा अडकला काय कृष्ण अडकला काय आणि त्यालाच बघून भुलला काय अशा असं रुक्मिणी मना ठिकाणी विचार करते. काय वेळ लावला त्याने काय इलम केला मी पत्र लिहिलं म्हणून इलम केला का माझ्यावर राग धरला का त्याने असा विचार कृष्णावर करते. परात परा उपरी भीमकी चढवणी चौकडी अवलोकी म्हणे लग्न समय जवळ आला की अजून नायक पावे. यावेळेस आता लग्नाची वेळ घटका जवळ आलेली आहे मला सर मुहूर्तच काढलेला आहे मला सुशेफळ संघ लग्न लावायचं आहे मला दुसऱ्या संघ लग्न करायचं आहे. ही दुरात्मा तर सारखाच भाग तिकडे इकडे तिकडे चक्रा मारू लागलाय म्हणला सगळ्या कार्यासाठी स्वयं नाचतंय हो देवा. कुठलं तर कार्य करताना काही सुखासुखी कार्य होते का कार्य करीत असताना विघ्नावर विघ्न विघ्नावर विघ्न आणि तो भक्त जो विघ्नाचं निर्विघ्न करतो तोच पुढे जातो तोच भाग्यवान समजायचा. आसन शयन भोजन पान अंजन चंदन तांबूल सुमन क्रीडा कौतुक नृत्य गायन नावडी पूर्ण सर्व. त्यावेळेस रुक्मिणीला काही गोष्टी आवडायला तयार मला उच्च अशी माडीवर चढली चढून का श्रीकृष्ण येत नाही का वेळ लावतो असे असा रुक्मिणी सारखा ध्यास करू लागली. रुक्मिणी भूमीवरी टाकी अंग म्हणे मज दाव घे श्रीरंग मज नावडती विषय भोगवी. मैत्रिणी जवळ येत्या तिला सांगते म्हणले माझा श्रीरंग राहावे माझा कृष्ण चावळी मूर्ती असणारी माझ्या डोळ्यामध्ये बसले ती दाखव कुठं आहे माझा श्रीरंग अशा रुक्मिणी अंग धरणी बरं. चंदन वाटे जैसा पावक सुमन हार जीवी दौद शुक कृष्ण प्राप्ती विना भूषके सूर्य. त्यावेळेस असा रुक्मिणी मला ठिकाणी जर करते मला सगळी वस्त्र अलंकार लिहिलेली स्वतःने फेकून दिली मला नको 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 मला हे कशी विश्वास सगळे पळू लागले मला माझा कृष्ण दिसत नाही मला माझा देवादी देव असताना त्याच्या पायाची अवरचना करणारी मी त्याचे पाय माझ्या चित्ता ठिकाणी बसलाय मला ते चित्त दिसत नाही म्हणजे पाय दिसत नाही तर अशी विचार रुक्मिणी करून नेत्री चालले आवी मला अंबुधारा म्हणे हा कृष्ण या देवेंद्रा भक्त वत्सला गोवर्धनोद्धारा माझी भगवंता गोवर्धन पर्वता उद्धार करणारे भगवंता अनेक भक्ताचा उद्धार करणारे भगवंता का रे वेळ लावला काय इलम केला माझं काय चुकलं रे भगवंता तू काय वेळ लावला असेल म्हणली माझे काय चुका द्या या अपराध मध्ये असताना तू हृदया ठिकाणी कामगिरी भगवंता तू लवकर ये वेळ लावू नको भगवंता. हो हो ते उत्तम शकून लव लागला वामनयन दक्षिण बाहूचे स्मरण वेळोवेळ. त्या वेळ डोळा लवू लागला म्हणला उजवा डोळा असताना मला कुणाचा रुक्मिणीचा लवू लागला रुक्मिणीचा असताना डावा डोळा लवला भूज लवू लागली उजवा डोळा लवू लागला डावा डोळा उजवा आणि उजवा असताना हात मला पुरून पावलेला आहे. रुक्मिणी मना ठिकाणी विचार करले शकुंद्र होतो म्हणला आणि अपशकुन का दिसतो अशी रुक्मिणी विचार करू लागली.
दक्षिण बाहू ते केवळ ज्ञान तेथे स्फूर्ती विशेष पूर्ण हेचे कृष्ण प्राप्तीचे लक्षण दिव्य शकून हा त्यावेळेस असणारे आपले हात पूर्ण असणारे मला रुक्मिणी सामाला गेले मला डावा उजवा डोळा लावतो डावा डोळा असणारा मला बोध असणारे हालू लागलेले आहेत त्यावेळेस रुक्मिणी मना ठिकाणी विचार करते मला आज मला कोणतरी दे त्यावेळी माऊलीने आपण म्हणलाय बघा कोणता अवघाती शकून हृदय देवा दे चिंतना म्हणला सरे ये रे काऊ तुझे सोन्याने मळवीने पाहू दही भाताची उंदी लावीन तुझ्या तोंडी कवा येतो माझा पांढरून असा असणारे माऊली स्वागत म्हणताना कावळ्यात सांगितलं कावळा बरडत व्हा दारामध्ये रुक्मिणी स्वामी विचार करते म्हणला माझ्या हाताला पूर्ण आलेला आहे माझा हाताला डावा उजवा डोळा लावतो म्हणली कवा माझा देव हाताला येतो काय वेळ लावलाय काय इलम केलाय आता छान जातील सुदेवाशी म्हणे वासुदेव तुम्ही आता घ्यावी धाव रुक्मिणीशी सांगा अंतर्भाव चिंता काही हा त्या वेळेस असताना सूर्यदेवाला असताना वासुदेव असताना मला सूर्यदेवाला सांगू लागला म्हणा तुम्ही जावा लवकर मंदिरात जावा आणि मंदिरात जाऊन सांगा तिला म्हणा सरे तू चिंता करू नको काळजी करू नको मी आलो इथं वेळ लावित नाही इलम करीत नाही बामन जो पत्र घेऊन गेला होता बामन तात्काळ ते मंदिरामध्ये गेला चिंता अर्णवी पडली वेल्लाळी दुरुनी द्विज देखीला तै वेळे तो ब्राह्मणे बाई उभारेली म्हणे वनमाळे आला हो हा त्या हा वेळेत असताना सांगितलं बामना तात्काळ घ्या तात्काळ जाऊन सांगितलं रुक्मिणी चिंता अग्नीमध्ये असणारी जाळून लागते चिंता चिंता साधी नसते हो चिंता जिवंतपणे जाळून टाकते म्हणला एखाद्या माणसाला जर चिंता रोग झाला की रोग कधी असताना निघू शकत नाही म्हणला बाकीचे बहु रोग निघतील पण चिंता रोग लागला त्या माणसाला जाळतो तसं सांगितलं रुक्मिणी आलो म्हणला तुझ्या श्रीकृष्णाला घेऊन म्हणला इल्लम लावला आला देवादी देव असताना श्रीकृष्ण असा श्रीबाद जहाज बुडता कडे लागले की प्राण जाता अमृत जोडले तसे रुक्मिणीशी वाटले हर्षी फुगले देवा वेच असा म्हणला जहाज बुडताना म्हणला कडचा कळ लागाय आणि प्राण जात असताना अमृत घ्यावं असे रुक्मिणीच्या मना ठिकाणी आनंदी आनंद झाला म्हणा देवा देव आला माझा कृष्ण आला माझा सुद्धा भाग असताना बघून देव जो कर पावलेला आहे रुक्मिणी समोर धावून धरेली सुदेवाचे चरण म्हणे हे शरीर ओवाळून तुझ वरून टाका अरे देवादी देवाचे रुक्मिणी सुद्धा काय केले त्या बामणाच्या पायावर म्हणा मस्तक ठेवून म्हणते तुझ्यावरनं काय माझं शेरच वळून जाऊ मला तुला दान देण्यास सुद्धा माझ्यापेक्षा पात्र नाही म्हणजे अशाच रुक्मिणी त्या ब्राह्मणाशी विनंती करू लागली तो माझा सद्गुरु निश्चित तुझे निमज श्रीकृष्ण प्राप्त तुझ उत्तीर्ण व्हावा या पदार्थ काही मजदिशी माझ्यापेक्षा तुला उत्तीर्ण होण्याकरता मला उपकारात कोणाच्या उत्तीर्ण होत बरं का केलेल्या पर उपकाराची फेड परत करावी लागते म्हणणार तर उपकाराची फेड नाही केली एखाद्याने आपल्याला उपकार करावा आणि त्याच्यावर अपकार करणाऱ्या जगात बहुत जन्मली बघतात ज्यानं उपकार केलाय आणि त्याला आपल्याला जीव मरत असताना वाचवलंय आणि त्याच्यावर आपण जर तलवार घेऊन उठायचं म्हणले अशा बामणा पुढे विनंती कडवली माझ्याकडे देण्यासारखं आता रे देव बाप्पा काही सुद्धा नाही जीव आता मी तुझी उतरणे कशाने उतर माझा देह जेवण जाऊ सुरतरू कामधेनू चिंतामणी तुझवरील टाकून ओवाळणी पुढती मिठी घातली चरणी म्हणे धन्य त्रिभुवन धन्य धन्य असारे म्हणला बामणा तू आहेस म्हणली धन्य धन्य मला सर माझे गुरु माऊली मिळाली म्हणला धन्य धन्य तर या सारे कामध्ये आणो गाई स्वतः जेवढा टाकाय मला चिंतामणी अनेक चिंतामणी टाकाय म्हणले असा सऱ्या गुरु माऊली सद्गत झाला सुदेव म्हणे धन्य भीमकी तुझा भाव तुझ करिता मज वासुदेव सखा झाला वेद त्या वेद असणारे म्हणला रुक्मिणीला मला तुझ्यामुळं मला देव सजवला नात्यानं सोयरा व्हायला गेला परस्पर सोयरा लागला नातू जुळलं गेलो आता हिज नातू जुळलं म्हणजे कसं जुळलं हो हिज नुसती मधली मदस्ती केली तरी मदस्ती करावी तर चांगल्याची करावी मदस्ती कोणाची मदस्ती करायच्या वाटत जाऊ नाही माणसानं मदस्ती करायची असेल तर कोणाची करावी चांगल्याची मदस्ती करायची चांगल्या ठिकाणी मदस्ती करावी वेळ लावणे आपला जीव जरी गेला तर त्याला मदस्ती करण्याकरता कुठं करावी तर चांगल्या ठिकाणी करायची मदस्ती करावी उपरी चढवणी भीमकी पाहे तो गरुड झळकत आहे सूर्यप्रभावानी होय ऐसा रथ जेव्हा महाडीवर चढली महाडीवर चोरून असणारे रुक्मिणी बघू लागली तेव्हा असणारे गरुड भोज असणारा गरुडाचं चिन्ह आहे त्या ह्याच्यावर त्याच्यावर भगवंताच्या रथावर असा ध्रुव श्वासाला जळकू लागलेला आहे बहुते यादव सैन्य अपार दिशे जैसा क्षीर समुद्र मध्ये शेषशाही यदवीर रथा संवेद त्यावेळी शेषशाही असणारे भगवान
मध्ये आहे म्हणला असताना यादवाचं सैन्य चौबाजूनी समुद्र तसा असावा आवा नवी असताना म्हणला सैन्य चौकून आहे. भीमकाशी कळला समाचार की उत्साह पाहावया आला यादवेंद्र सवे बळीराम बंधू समग्र निज भारत त्यावेळेस भीमक राजाला कळलं की म्हणला असं आपण आमंत्रण पाठवलं नाही, आपण मूर्खपणा केलाय म्हणला, त्याला कसं पत्र पाठवलं नाही म्हणला, कसला निरोप दिला नाही म्हणला. आपल्या लग्नाचा सहरप बघण्याकरता आपल्या मुलीचं लग्न बघण्याकरता स्वतः श्रीकृष्ण देवादी देव असणारा सुद्धा सहज सैन्याचे आपल्या भावासहित म्हणला बळीरामा सहित आला म्हणला. कसला निरूप नाही मला, काय बिगर राखले म्हणला. काही माणसाला भूल पडते पत्र न पाठवायचे कवा निरूप चांगल्या माणसाला पत्रशीत जात नसते म्हणला. तर चांगल्या कार्यासाठी माणसानं थांबू नये. पत्र येऊ द्या न येऊ द्या. आता सत्य ठिकाणी जायचं थांबायचे का? आता एखादी लगीन पत्रिका थांबलं एखादी वेळ गेली तर गेली. आरपर आता सप्ताह चालू त्याचं आमंत्रण बघायची काही गरज आहे का म्हणला. न आमंत्रण पाठवताना देव माझ्या पसवर आलेला आहे. पैसे ऐकता ते समयी ब्रह्मानंद दाटला हृदय मने म्हणजे एवढा सौभाग्य नाही होईल जावई श्रीकृष्ण. त्यावेळी त्याच्या हृदया ठिकाणी म्हणला असा रे आनंद आटला गेला मला असं देवा ते देव असताना नात्यानं स्वैरा जोडला गेला मला पाहुणा मिळाला म्हणला असा जावाय मिळला असा असताना भीमक राजा मला ठिकाणी विचार करू देवा मला असं सत्य आहे रे मला लाईट लागली मला असं रे असा जावाय मिळावा म्हणला असा देव मला नात्यानं स्वैरात बोलला जावा असा भीमक राजा मला ठिकाणी विचार राजा चालीला समोर तंत वितंत घन सुस्वर चतुर्वेद वाद्यांचे गजर नादे निराळ दुमदुम. त्या वेद नाना तरीचे वाद्य बाजू लागले. भीमक राजा स्वास्थ्य आनंद लाव किती आनंद लावा आनंदाला पारावर नाही म्हणला. नाना तरीचे वाद्य लावले म्हणला. असे वाद्य लावून म्हणला असे वादत गाजत म्हणला श्रीकृष्णाच्या समोर निघाला आला ऐकून वनमाळी राणी शुद्धमती आनंदली म्हणे धन्य भीमकी वेल्लाळी. सुद्धा राणी असणारी सुद्धा भीमक राजाची पत्नी असणारी सुद्धा आनंद झाला म्हणजे मला जावाय असला सुंदर मिळतो म्हणजे असा जावाय देवादी देव मिळतो म्हणजे किती आनंद झाला सर्व. अरे वर्णन सुद्धा करता येणार नाही म्हणला तिचा आनंद सुद्धा वसांडून गेलेला आहे. आला ऐकून कृष्णनाथ मागद चैत्य खळ समस्त संतापले हृदयात म्हणते त्यावेळेस खाला तर असणार दिवस वगैरे चोराची कशी बंबा बाबडते चुजर कशी म्हणला असं मना ठिकाणी कुसुब जात मला उजलले बघा रोज दिवस निघालाय बघा. अशा दुष्टाला मतर म्हणला मना ठिकाणी विचार येऊ लागले. रुक्मिया विठला मनात जैसा बस विषयता महापंडित मूर्ख होते भयभीत शब्द न फुटे बोलावा. या सभेच्या ठिकाणी म्हणला जर महापंडित आला तर मला मूर्ख जे मला बोलणं आधीवर चालणं हे सगळं बंद पडतं. त्याला काहीच बोलता येत नाही पुढं कशाला पण येण्याच्या पुढे बसता रे म्हणला असे मूर्ख बोलू शकतात म्हणला. देव आला पाहिजे रुक्मियाला तर म्हणला दुखवला मना ठिकाणी जळपू लागला म्हणला मना ठिकाणी तरपड करवला. रुक्मिणीचा भाऊ तुम्ही म्हणता दुसरा इतरा कोण नाही म्हणला रुक्मिणीचा भाऊ होता. देखून या राजहंस चित्ती संतापती वायस की पंचानन येता सावकाश शृंगाला त्यावेळेस म्हणणं सर कुली विनाकारण गलबाला करता बरं आला शिव मला त्याची दातकीळ बसते मला त्याला बोलायचं मला सवय नसते मला अशी अवस्था होती म्हणला. माणसाच्या कपाळावर का आट्या पडतात कधी आट्या पडतात मला चांगल्याला बघितलं आट्या पडतात चांगल्याला बघितले असं केलं. अरे कशाला करा चांगल्या तोंडाचा वाटलं करून घ्यायची काय गरज आहे का चांगल्या सिरियलचा वाटलं करून घ्यायची काय गरज आहे का म्हणला. अरे आनंदात राहावं तसा रुक्मिया मना ठिकाणी जळपू लागला. तास्तारे म्हणला ठिकाणी म्हणला विनाकारण द्वेष करणारा चोरट्या म्हणला गवळ्याच्या पोरा मला त्याला कुठलं राजे नाही कुठलं शिवाचं नाही. अरे कशाला शिवाचा बघतो कशाला राजे बघतो कशाला धनसंपदा बघतोच म्हणला. अरे त्याच्या गुणाला बळ काय करताय वैभव राहणार आहे का हा सर रावणाची गरज राहील नाही ती बाकीचं वैभव राहतोय का राहणार आहे का. 7 कोटी घर सोन्याची होती म्हणला ती सोनं झाले तोळा झाला लाखाला आणि त्याचं काही चाललं नाही. रोज जेवलं तर फेकून घेतला 14 माणसं त्याच्या खाली हाताखाली पूजाला होती त्याचं काही चाललंय का काहीच चाललं नाही म्हणला. या देवाचा विरोध केल्यामुळं ही दुष्ट दुरात्मा मनात ठिकाणी जळपू लागलेला आहे. देखोनी धार्मिकाची संपत्ती दुर्जनाशी खेद वाटे चित्ती की देखोनी संतांच्या मूर्ती निंदक विटती. त्या ठिकाणी धार्मिकाची संपत्ती म्हणजे हीच आहे की देव अर्चन कथा कीर्तन ही कोणाची संपत्ती आहे धार्मिकाची संपत्ती. आमच्या तुकोबर आहे स्वामी होते ज्या राजेनी म्हणला जी असं रे माहुरा पाडल्या ही असं दहन बनविलं आणि त्या शिळेवर आणून ठेवलं त्या शिळेला समजले तू आता विठ्ठल तुझ्यापाशी मी बसणार नाही म्हणलं तुला थांबणार नाही त्या शिळेवर जाणार नाही अशा अर्थाने म्हणा आमच्या तुकोबर यानं म्हणला धनाचा विठाळ म्हणला होता
पुन्हा धन बघितले की ते तुकोबरामांची आंघोळ घेत होती म्हणला, याचा वारसा धनाचा नको म्हणला. असे दुष्ट जर होता त्यांचं दहन कोणतं होतं, महादहन होतं त्यांचं म्हणला. धन कोणतं म्हणता महाधन. महाधन कशाला म्हणतं, कधीच जाणार नाही धनी म्हणला. त्यांचा गाता पाण्यावर तरंगतो म्हणजे साधी गोष्ट नाही. दगड बांधून टाकलेला गाता होता तो आसरा. त्या इंद्रावणीने सुद्धा 14 दिवस त्याचं संरक्षण केलं. माझ्या पांडुरंगाने म्हणजे पाण्यामध्ये उभारून त्या गात्याचं संरक्षण केलं. कसं संरक्षण आहे, त्याचं पान सुद्धा दिसलं नाही किंवा बघतो असं संरक्षण त्या गात्याचं केलेलं आहे. की ऐकता हरिनाम घोष भूत प्रेताशी न वाटे सावकाश तैसा आला ऐकोनी जगन निवास खेद खळा. त्या खायच्या म्हणा ठिकाणी म्हणला खेद निर्माण झाला म्हणला. केव्हा निर्माण झाला तरी कृष्ण भगवंताला बघितलं ह्या ठिकाणी म्हणला सायची कुचबुच चालू झाली. असो नगरा बाहेर राव देखा समोरा गेला वैकुंठ नायका तो दृष्टी देखील आणि जसं का प्रेमळांचा काही हा त्या भीमक राजाला वाजत गाजत असताना मला नरकात बाहेर असताना म्हणला गेला नगराच्या बाहेर वाजत गाजत मला जावा एक गही मंडपात घेऊन यावा असा भीमक राजाने विचार केला. विचार करून समोर गेला नाही. साक्षात शेष नारायण अवतार पुरुष भेटले पूर्ण केले सीमांत पूजन वस्त्रे भूषणे त्या वेळेस असं भीमक राजाने मला काय वेळ लावला इलम केला नाही म्हणला. वाजत गाजत जाऊन मला स्वतः शेष नारायण म्हणला तरी असा जावाय मिळाला कुठला मला असा सोयरा जोडा तर कुठं. देव सोयरा झाला, देव सोयरा झाला. देव सोयरा होण्याकरता देव पाहुणा होण्याकरता देव घरा आले मनोभावे पूजा केली म्हणा त्या देवाची म्हणला. आज देव चालून घरी आलाय भीमक राजाच्या म्हणजे काय बागेचा आहे काय, हे बागेला पारावर आहे का, न बोलविता न मंत्र देता देव येतो, देवाला कळू येतो म्हणून न सांगता काम देव काही. अंतरे जाणून प्रीती मळावी नाला श्रीपती तू परात परसोयरा निश्चित शब्दाहून वेगळा. परत स्वैरा असताना देव आहे म्हणा सरे सगळ्याला नात्यानं स्वैरा बोललं गेलं भगवंत म्हणला सरे. प्रत्येक ठिकाणी भगवंताने अवतार केला. प्रत्येक कुळामध्ये भगवंत असताना म्हणा अवतार धारण करून त्या कुळाचा उद्धार केला. जानवसा देता नगरा भितरी तेथे न राहू म्हणे कंसारी मागध चैत्य आमचे वैरी दुष्टा धुरी असावे. त्या वेळ कंसाचा वध करणारे भगवंत मला सांगतो मला सर आम्ही यांच्या जवळ नको. आणि जानवसा देता दुरात्माचा यांचा वारस नको आमच्या अंगावर म्हणला. आम्ही लांब त्या ठिकाणी राहू. काम क्रोध मद मत्सर साधक त्याशी रक्षिती दूर विवेक बळे त्यांचा संहार करून विजयी. ज्यावेळेस साधक तुमचं काय करत मला काम क्रोध अहंकार ह्याला विकारापासून बाहेर राहतात मला. का राहतात म्हणला यांचा वारस आमच्या अंगावर नको. तरी कौंडण्यपुरा बाहेरी जाऊनी राहू म्हणे कैटभारी अंबिकापुरी या अवसरी ठाव आम्हाशी देवी. त्या अंबिका नगर आहे म्हणला, अंबिकाचं मंदिर आहे मला, देवीचं मंदिर आहे आम्हाला तिथे ठेव द्या म्हणला. सर त्या कौंडाला पुढे आम्हाला जाणवं सांगून नकोच. या दुष्टा समोर आम्हाला इथं तिचं तोड आम्हाला बघा. सांडोनी जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या भूमीशी योगी राहती तैसा अंबिकापुरी श्रीपती राहू म्हणे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं भीमक राजाला असा बातमी दिली म्हणा आम्ही तर राहणार नाही म्हणला. सर साधू संत काय करतात म्हणला या खळाच्या म्हणला सरे खळाला सोडतात चांगला जागा निवडतात म्हणला. तसं खळाला सोडून आम्हाला जानवासा म्हणून असणारे कुठे द्या तर त्या अंबिकेचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्हाला जानवासा. राजा म्हणे श्रीकरधरा नगरातून मार्ग अंबिकापूर अवश्य म्हणून त्या अवसरा द्वारकानात उठिला. तेव्हा वेळेस असणारे म्हणला या नगरातून मार्ग असणारा अंबिकापुराला आहे म्हणला. आणि तुम्ही तिथे जाऊन राहो. राजा असताना श्रीकृष्ण भगवान त्याला सुद्धा ही गोष्टी मान्य झाल्या. मान्य होणार रे श्रीकृष्ण भगवंत उठलेले. रथे बैसला जगन्नायका आपणा जवळी बैसविला भीमक दळबारे मिरवित देख नगरातून आपला सासरा त्यांनी जवळ घेतला म्हणला. या काळाच्या समोर मनात कशाला दुचक व्हायला म्हणला असणारे सासऱ्याला जवळ घेतलं रथावर बसविलं. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी रथ त्या कौंडनापुरापासून अंबिकेकडे पावया श्रीकृष्णवर नगरजन धावती समग्र देखून श्रीकृष्णाचा मुखचंद्र जन चांगल्या गोष्टी बघण्याकरता चांगल्याला आनंद होत असतो. वाईटालाच उगाच कावलं बघून राजहंस पक्षी बघितलाय कावळ्या मनात सारखा दुःख असतो म्हणला. अरे तुला करत होतं ती कर की विचारायचं काळा बऱ्या त्या ठिकाणी मला विचारत होतो म्हणला. एक श्रावणाच्या राजविधीशी आले तेथून हरिरूप निर्धारिली एक कीर्तनाच्या उमाटे टाकले प्रेमी हरिरूप विलोकिते. त्याला कीर्तन भजन आवडतो त्याला देव आवडतो. त्याने प्रत्येक असारी मला कृष्ण बघू लागले मला. भीमक राजाचा जावाई बघू लागली मला. नाना चरित्र रुक्मिणीचा पती बघू लागले मला. देवाचा देव असताना बघू लागली मला. कुणी नगरावर चाललं कुणी माडीवर चाललं कुणी गोपुरावर चाललं. अशी हाताने म्हणला त्या कौंडाणापुर मधली असेल सगळी
देव बघण्याकरता बाहेर आली. एक स्मरणाच्या दारवंटा उभे टाकून लक्षिती वैकुंठा एक चरण सेवेच्या चोहटा या देवेंद्राविलो जरा गल्ली बोळानी कुणी दारामध्ये उभं राहून सगळं काम म्हणा सोडला. देवाचा देव असताना बघायचा देवाचा देव असताना बघायचा. मनाच्या ठिकाणी वेद लागला कसा लागला वेद. देवानं सुद्धा कालच्या हात्यामध्ये आपण ऐकलं तर कसं भक्ता ठिकाणी वेद लागतो, कसा गवळीला वेद लागला होता, तसा या कौंडाणापुरामधल्या असणाऱ्या नेमकाचा जावाई रुक्मिणीचा पती असणारा आम्हाला डोळ्यानं बघायचा आहे. एक अर्चनाच्या उसरीवर चढती वंदनाचे मंदिर एक दाशावाक्षद्वारे तो कंसारी लक्षित त्या वेळेस असणारे नाना तरीच्या मला उंच टेकडीवर चालायचं, कोणी असणाऱ्या मला आपल्या माडीवर चालायचं, कोणी उपळावर चालायचं, नाना ठिकाणी वसरी ठिकाणी चढायचं. परत देव बघण्याकरता मग तर त्यांच्या मना ठिकाणी अशी अवस्था झाली त्या कवळची अवस्था बची या कौंडाण्यापुरामध्ये असणाऱ्या भक्तांची झालेली आहे. एक चढती सख्याची शिडीवर एक आत्मनिवेदनाची उपरी अष्टांग योग दामोदरी त्या ठिकाणी म्हणला सारे जी मला भक्त चालली म्हणला कशी चालली हो. त्याने असणारे म्हणला कुठले गोकुळ तयार केले, कुठली शिडी लागली, कुठला असणारे त्यांना म्हणला देह भाव सगळे विसरो या भगवंत बघण्याकरता सगळ्यांनी तयारी केली. शुद्ध मती विलोकी कृष्णवदन मने कोटी काम सांडावे वळण बोलती नगरीचे जन रुक्मिणी जगजीवन झोळा. तरे मेमक राजाची पत्नी तरी सुधामती ती मनात ठिकाणी विचार करते म्हणला सरे माझा जावाई चालला, जावायला बघितलं तिला अति आनंद झाला, किती आनंद झाला. त्या आनंदाला पारावरच नाही की मला असा जावाई मिळण्याकरता बहुजन्मी पुण्य केली होती आणि बहुजन्माचं पुण्य माझं फार आलेलं आहे. अंबिकापुरी ते वेळानेच बारेशी राहिला सावळा भिमके पाहुणे रसोळा सर्व सामग्री पुरविली. त्या भीमक राजाने मला सगळी अवस्था त्यांची पूर्ण केली. त्या ठिकाणी मला श्रीकृष्ण भगवान ज्या ठिकाणी जाणवला अंबिकेच्या मंदिराच्या जवळ गेल्यानंतर मला भीमक राजांचा जावायची कृपा सगळ्या गोष्टीची केली. चैद्य मागध सळा खळा समजता रुक्मिया जागे निजगुज वार्ता कृष्णाकडे आमचा जनिता झाली माता तिकडे. त्यावेळेस रुक्मिया मना ठिकाणी विचार करा बा पण आई तिकडे गेली ती म्हणला, कुठे गेली ती म्हणा मना ठिकाणी जळकू लागला, मना ठिकाणी म्हणला विचार करू आई बाप सुद्धा असणारी मला तिकडे गेली को. आमची बाजू सोडली त्यांनी म्हणली, आमची बाजू टाकली आणि टाकून निघून गेलेली. समय दिसतो परम कठीण कृष्ण कपटी घातकी पूर्ण तुम्ही दळबार सिद्ध करून अति सावधान असावे. रुक्मिणीच्या भावानं सांगितलं तुम्ही दळबार सज्ज करा मला. हे कृष्ण चांगला आहे मला, कपटी आहे मला, महाकपटी आहे म्हणला, यानं मला सगळ्याला जिंकलंय म्हणला. आणि इथं काय म्हणला बरी नाही वार्ता म्हणला, आई बाबी तिकडे गेलो म्हणला. आता आपलं काय चालणार आहे इथं. लग्न लागेल यावरी यादव निवटू क्षणा भीती आयशे बोलून झळकरीनीच मंदिरा पातला. त्यावेळेस रुक्मियाने विचार केला, विचार करून मला असं लग्न लागल्याला दाखवू पुन्हा लग्न लागतं का तर बघ. अरे आई बाप तिकडं तर बायपाचा विचार सुटतो विनाकारण का तळपा लागलाय. रक्मिया म्हणे ते वेळी लग्न घटिका जवळ आली पूजा सामग्री सिद्ध केली वर आणावया कारण त्यावेळेस रुक्मियाला दम निघाला, वेळ लागला मला त्याला मना ठिकाणी विचार करू लागला. त्यांना सामग्री गोळा केली, सगळी बोलवली आणि नवरदेव आणण्याकरता तयारी केली आहे. आता सत्वर्ण पोरा चला अनु शिशुपाल नवरा तो शुद्धमती म्हणे अवतारा कोळा चार विसरले ते. हे दुरात्मा तुझ्या माझ्या पुढे जन्मर मला तू व्यर्थ केले तुझी मनात तरी. श्रीकृष्ण भगवान आले तू विनाकारण मनाच्या ठिकाणी का जळपा लागला, विनाकारण का माझ्या पोटी मला वैरासारखा जन्म. आधी भीमकेशी नेहून करवावे अंबिका पूजन मग लागेल ती सुलग्न विधी संपूर्ण आहे. त्यावेळेस मला भीमकीची मला सारी पूजा आजच्या मला सारी अंबिकेच्या मंदिरात नेऊन करावी आणि पुन्हा लग्न लावावं. रुक्मिया म्हणे लग्न लावून या मग कन्या निहू अंबाला या राजा म्हणे कुळधर्म टाकून या विधी. अरे दुरात्मा मला ही कुळदैवत टाकलंच म्हणून तू असताना विनाकारण लग्न लावा निघाला. रुक्मिया काय म्हणतोय अरे राहू दे पुन्हा लग्न लावल्या पुन्हा तो पाया पडावा. आता नको पाया पडावं म्हणला, आधी पाया पडायचं जायला पडायचं म्हणला. आधी लग्न लावू आणि पुन्हा नवरा नवरी बाहेर. रुक्मिया म्हणे जगदांबापुरी परम कपटी आदिवेशी हरी हिरोनी नेईल सगुण कुमारे मग काय. त्यावेळेस असं बापाला सांगू लागले असं रे. अरे मला तिथं कपटी असताना मला श्रीकृष्ण भगवंत बसलेला आहे, त्याला कपटी म्हणतोय. ऐका बघा काय अवघड आहे केलंय त्याच्यावरला सगळं कपट्यानं भरलंय आणि त्याला कपटी म्हणतोय. म्हणजे काय कराय चोराच्या उलट्या बॉम्बा. राजा म्हणे तू शंड नव्याशी पुरुषार्थी प्रचंड नसतीच करीशी बडबड शक्ती हिना बागेत. अरे तुझे म्हणला चिकट्या तुझ्या अंगामध्ये मला विनाकारण बडबड करायचं मला नाराज ते तू विनाकारण बोलवलं म्हणला. काय करायचं तुला म्हणला सरे कशाला विचार करतो म्हणला, माझी कन्या मी देणार आहे
आणि तू कशाला विचार करतो मला उगाच का बरं लागलास मला नाना तरी शब्द बोलू लागला ऐसा ही निवला भीमके रुक्मिया बोले अति तवके हाताची पुरुषार्थ माझा देखील रुक्मिणी नेतो अंबाला. त्यावेळेस म्हणला माझा पुरुषार्थ बघ म्हणला असता रे बापाला म्हणतो म्हणला तू आण म्हणा त्यांच्या समोर नेऊन दर्शन घालून मग तुझा पुरुषार्थ बघतो. कोण म्हणतोय भीमक राजा म्हणतोय कोणाला रुक्मियाला आपल्या पोराला सांगतोय बघ तुझा पुरुषार्थ काय आहे. कृष्णासहित यादव वीर करीन अवघ्याचा सहार सिद्ध केले दळबारा उदित शस्त्रे अवघे. त्यावेळेस म्हणला कृष्णा सही सगळं दरबार मारून टाकेल म्हणला वेळ लागू देणार नाही म्हणला. तू माझा पुरुषार्थ बघितला नाही का म्हणा बघितलाय मागे तुम्हाला आता तुझं काय मत आहे बघ उगं नीटपणाने नीट बस. चैद्य मागदांचे दळबार रुक्मिया अन्वी समग्र मायेशी पूजावया सत्वर आदी माया चालली. त्यावर माईशी माया पुतला निघाली म्हणला तरी आधी माया शक्ती आहे रुक्मिणी काही साधे आहे का आधी माया शक्ती आहे म्हणला तिला कुणाला काय कळू दिला अहो छनात ब्रह्मांड मोडत होती आणि छनात ब्रह्मांड रचले अशी रुक्मिणी चरण चाली निघाली रुक्मिणी सवे सखिया जीवलग संगा सांगितली मग समर्पित यदुकुळ गोषी हसगती जात. त्यावेळेस म्हणा रुक्मिणी आपल्या मैत्रिणीशी निघाली पूजासाठी म्हणला असता रे तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्यांनी बघितलं आणि श्रीकृष्णाला रुक्मिणीनं बघितलेलं आहे. लक्षानुलक्ष महावीर शस्त्रे नग्न करुणी समग्र विवरचिला परिकर भीमकी बहुता ते दवा. त्यावेळेस मला लक्ष म्हणला काळाला काळ असताना करतांत काळाचा काळ असताना तो श्रीकृष्ण इथं बसलेला आहे आणि त्याला मला लक्षून रुक्मिणी काय म्हणते धनुर्धराचे असंख्य भार खेळली भोवती महाकुंजर महारथी उद्धट वीर त्या भोवती रक्षिती. त्यावेळेस म्हणला ह्या भगवंताने मला अनेकाला पळती मी थोडी केलेली आहे असा भगवंत असताना म्हणला त्या कुठं मंदिरा ठिकाणी जाणं असा दिला तेच ठिकाणी बसलेले उल्लाट यंत्राचे बडीमार त्या भोवती चालती दुर्धर सैन्य दिशा यंत्राकार मध्ये पीठ रुक्मिणी. त्यावेळेस म्हणला यंत्राचे पहार उलट चाललेत म्हणला दुष्ट दुरात्मा विनाकर्म यंत्राचे म्हणला बडीमार करू लागले. ऐशी रक्षित अंबिके जवळ आणली तेव्हा भीमक बाळी देवळा माझी प्रवेशली सखिया समीवेत अशा दुष्टाने संरक्षण करीत असताना रुक्मिणीकडून आणली तर मंदिराचा जवळ आणले आणि अंबिकेच्या पूजना करता आणलेले. मग षडोपचार्य करुणी देवी सुपूजित रुक्मिणी शेवटी पुष्पांजली वाहुनी मग मौन विसर्जिले. त्यावेळेस रुक्मिणीने काय केलं अंबिकेच्या पायावर असणारे म्हणला असणारे आपली मस्तक ठेवून असणारे तिने तिरांजली वाहिलेली उभी टाकली रुक्मिणी बाळा हस्तकमल जोडी आधी कमळा लक्ष्मी देवीच्या वदन कमळा स्तवन वेल्लाळी करत. त्यावेळेस रुक्मिणीचं तिने दमन करायला चालू केलं देवाची देवासर रुक्मिणी जय जय आदि कुमारी के जय जय मूळपीठ नायके सक कल्याण सौभाग्यदायके जगदंबिके जगदंबे मूळपीठ असणारे म्हणला तुळजापूरचे भवानी माते माझी तुझी कृपा माझ्यावर असू दे म्हणला. जय जय भार्गव प्रिय भवानी बहिनाशके भक्तवरदायिनी शुभद्रकारिके हिमनंगन प्रभू रामचंद्राला रस्ता दाखवणारे मार्ग दाखवणारे अशी बोर्ड करणारे दक्षिणेकडे दाखविणारे ह्या मार्गाने जाऊन सांगणारे असे आतेरे अंबिके. जय आनंद कासार मालिके जय चातुर्य पंचक कलिके जय शुभ निशुंभ दैत्यदायके सर्व व्यापके सुंभ दैत्याचा वध करणारे मला असे असणारे अंबिके अशा असणारे मला सुती रुक्मिणीने असणारे. जय शिव मानस कनकलकते पद्मनयने दुरित वन पावके जय त्रिविध ताप भव मोचके निजपन त्रिविध तापाची बुळवण करणारी मला त्रिविध तापात मला नाहीशी करणारे म्हणला असे जगदंबे आहे असा नमस्कार माझा तुला. मुख शोभा देखोने विधुबिंब गेले विरोनी ब्रह्मादे देव बाळे त्यांनी स्वानंद सदनी निजवी. रे ब्रह्मादेवा सारखे म्हणला सरे विष्णुदेवा सारखे म्हणला तू बाळक करून असरे आपण खेळवली म्हणला सरे अशा आसारे म्हणला अंबिके मी तुला शरण आले. जीव शिव दोन्ही बाळके आंबे तुवा निर्मिली कौतुवी जीव तुझे स्वरूप नोळके म्हणून पडिले. भगवंता सारखे जीव शिव असणारे मला हे दोन बाळक निर्माण केलेच म्हणला सरे तुझं स्वरूप कधी कळू दिलं नाही म्हणला असे असणारे अंबिके. शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो आंबे नित्यमुक्त ब्रह्मानंद पद हाता येत कृपेने तुझ्या जनने म्हणला नाते म्हणला तुझ्या कृपेने म्हणला सर ब्रह्मानंद बसव सुद्धा हाताला येत म्हणला सरे सर्व मंगले शिवे सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणा नमोस्तुते. मिळवणी पंचभूताचा मेळ तुवा रचला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करते. म्हणला तत्काळ तो ब्रह्मांड मोडती तत्काळ ब्रह्मांड रस्तेच म्हणला अशा भूताचा मेळ मिळून
तो ब्रह्मांड रचना आंबे केली. हेची मागते तुझ प्रतिमज सत्वर वरुत्व श्रीपती निलोत्पत मला औचित्य आंबे अंबिके, तुला मी काही दंडवत मागत नाही, काही करीत नाही म्हणला. माझा असणारा कृष्ण भगवंत माझा पती व्हावा, माझी तुला एवढीची विनंती अंबिके, अशी विनंती असं रुक्मिणीने केली आहे. हेची निलोत्पल माला घेऊन निलोत्पल दलवर्ण वरी एक क्षणी वचना सरशी रुक्मिणी माता चरणी ठेविला. त्या वेळेस असणारा रुक्मिणी मातेनं म्हणला असरे चरणावर असर अंबिकेच्या मस्तक ठेवलेलं आहे. मस्तक ठेवून असरे अंबिकेची विनंती केलेली आहे. निघोने दवळा बाहेरी सोबती तेव्हा प्रदक्षिणा करी भोवती पाये सुंदरी तो सेना रक्षित असे. त्यावेळेस रुक्मिणीने पुन्हा असरे दर्शन केलं. दर्शन करून मंदिराला प्रदक्षिणा मारा चालू केलं. चौकड असा दुष्टता दरबार रक्षण करण्याकरता सज्ज होता. हंसगती चाले धरणी नुपुरे रुंजून ती चरणी वस्त्रे नेसली कनकवर्णी जशी सौदामिनी सर बिजात अंगावर असावी अशी साडी स्वतःने नेसलेली आहे म्हणला. असं आहे अशी रुक्मिणी मला इकडे तिकडे भगत या तर माझा भगवंत कुठे येईल, श्रीकृष्ण कुठे आहे असा विचार करीत करीत असं मला देवाला प्रदक्षिणा मुक्त म्हणून लग सुबत कांचोळे कंठभूषणे रुळती एकावळी अवतार मुद्रिका दशांगुळे झळकता ते देवीचे 10 अवतारे घेतले. देवा संघ अवतार तिला घ्यावाच लागत होता. देव तसाच गेला तशा पद्धतीनं जावं लागतं. 14 वर्ष वनवासामध्ये सीतामातीने सुद्धा जसा देव काठ्याच्या वेळात फिरवता तिला सुद्धा काठ्याच्या वेळाने फिरवतो. पण ती ठुईल तसं राहावं लागतं. मोडकं घर असू द्या, चांगलं घर असू द्या, त्या घरामध्ये गोडे गुलाबीनं संसार करावं असतोय. विशाळ पद्मनयनी जैसा गणपती अति दिन मनी तैशी ताटके दिव्य करणे मुक्त घोष डोलते. त्यावेळीच म्हणा नाना तऱ्हेचे दागिने आहेत, नाना तऱ्हेचे अलंकार आहेत, 10 अवताराच्या मुद्रिक हातामध्ये आहेत म्हणला. अशी रुक्मिणी असारे या मंदिराला प्रदक्षिणा घालू लागलेली. चपळ सुपानी नाशिकी मुक्ता नेत्रे दिव्यांजन उपदेत शिरी मुक्त जाळी मिरवत चंद्र चंद्र सूर्यच मला त्या मुखा ठिकाणी बसावे काय की अशा जाळ्या सुद्धा म्हणला. कानामध्ये दागिने कसे दिसू लागेल म्हणला. अशी रुक्मिणी अशा असरे सोबेवंत दिसू लागली. दिव्य कुंकुम विलसे बाळी असो ते कोणा वर्णळे वेल्लाळी चैत्य मागत वीर सगळे देखील देवाची पत्नी आहे, देवाची लक्ष्मी आहे किंवा कोणाला वर्णन करता येईल मला. हे जर किती तेज असेल म्हणला. लक्ष्मी म्हणजे साधं तेज आहे का हो? अहो तिला बघितलं की सगळी विडी झाली, ती बांबावली हो. त्याला वेळ लागला ना सगळ्याला म्हणला. या रुक्मिणीला बघून म्हणला, रुक्मीच्या रूपाला बघून स्वरूपे लावण्य सुंदरी कामास्त्र घातले सर्वावरी मूर्छा येऊन पडती धरेवरी पंचबाणी उबळ. त्या रुक्मीने सगळ्याला मौन अस्त्र घातलं की सगळी मौनी मध्ये पडतात व. त्याला काही वेळ लागायची गरज नाही म्हणा. असे दृष्ट कर आत्मा ही काय करू शकतात म्हणून काही सुद्धा करू शकत नाही. रावण स्वतः करत नव्हती, पण त्या वाल्मिकानं म्हणला बाकीत केला ग्रंथ म्हणून तिला तिथवर जावं लागेल मला. रावणालाच होती काय चिताबाला गेले विवळ होवनी हातीची शस्त्रे पडली ती गळवणी तोरती सिद्ध असे चक्रपाणी यादव भारास. दुरात्मा असणार म्हणला. अशी यांना मौन धारण झाली, यांना चक्कर आली. मला ही दारू पहिली दारू पिलेली होती आणि परिस्थितीवर येते ती काय आई बसताना दारू पण तिकडच गुंगी झाली वल्ला. श्रीकृष्ण भगवान त्याला सावध वाटता आणि रुक्मिणी तेवढी सावध होती. काय केलं पुढं? दुरोनी देखील रुक्मिणी दारुके रथ लोटीला ते क्षणी निमिष न लागता चक्रपाणी त्या सारख्या व्रत असताना त्या दारापाशी आणलेला आहे आणि तात्काळ श्रीकृष्ण सावध पाहे बिमुख बाळी घनश्यामे सुहस्ते तत्काळी उचलून घेतले वेल्लाळी रथावरी श्रीकृष्ण भगवान तात्काळ रुक्मिणीला उचललं, रथामध्ये घातलं. लग्न लावा तेव्हा लागू मुहूर्त पुढं आहे. पुन्हा मुहूर्त म्हणणार ती लगीन लावणारी वेगळी आहे ती म्हणला. ती बामण नव्हती, दुसरी बामण होती. हर्षे घाबरी रुक्मिणी ते वेळा करीची ते जा निलोकत घातले गणनिळाचे गळा चरणी ठेवली. त्यावेळेस रुक्मिणी वेळ लावला, हिलप केला नाही, काय नाही म्हणला. मंगलाष्टका म्हणण्याकरता सगळी आचारे म्हणला सामुग्री होती म्हणून ते मंगलाष्टका म्हणणार. रुक्मिणीनं पायावर मुंडकं ठुलं आणि तात्काळ भगवंत श्रीकृष्ण भगवंताच्या गळ्यात माळ घातलेली आहे. कृष्णे मस्तकी ठेविला हस्त दिनपती लग्न घटी विलोकित देवगुरु मंगलाष्टकी म्हणत पुष्प. ब्रह्मदेव सुद्धा मंगलाष्टका म्हणण्याकरता होतं मला. ब्रह्मदेव सुद्धा मला असणारे ते 30 कोटी देव असणारे अक्षता टाकीत होती म्हणला. फुलाची वृष्टी झाली होती म्हणला. आणि कृष्ण भगवंताने हात रुक्मिणीच्या म्हणला मस्तकावर ठेवला. ओम पुण्याहम मने कमलासन आसो हरी गेला रुक्मिणी घेऊन यादव जळशी जगत जीवन द्वारकेकडे मुरटला. त्यावेळेस कृष्ण भगवंताने वेळ लावला, इलम केला नाही मला. लग्न लावलं, लागले लग्न वेळ स्वतः लागू नाही. तात्काळ रुक्मिणी घेतली आणि द्वारकेकडे आपला रथ घेऊन चालला. हर्षे नाचत नारद मुनी कृष्ण बरी हरिली रुक्मिणी आता
आकाशामध्ये नाचू लागली. कशी कळाय मला बरी रुक्मिणी हारल केली मला. आता कशी दुष्टाची मला आता होळी होते बघू आता. हरी विजय ग्रंथ थोर मंगलदायक रुक्मिणी स्वयंवर तो हा 23वा अध्याय सुंदर सर्व शुभकार. हा सरे हरी जे ग्रंथ कथा आहे किती सुंदर आहे हो, किती चांगला आहे हो. चांगला चांगला म्हणायचं किती आहे, किती गोडी लागली हो, किती गोडी लागली. लांब होत तर गोडी नसते व जवळ आल्यावर गोडी येत असते म्हणला. ती खाल्ल्याशिवाय ती चाकल्याशी गोडी कळू शकत नाही. किती गुळ गोड आहे, किती साखर गोड आहे. लांबून सांगून जमते गाव त्याची गोडी चाकाय लागते. मुंगी गोडी कळायचं असते, साखरेची गुढी मुंगी चाकते, तिला साखरेची गुढी कळते. वितर माणसाला कळत असते, भक्तालाच भक्तीची गुढी कळते, वितरला काही गुढी कळत नसते म्हणला. भक्ती जर चाकूरच बघावं लागत असते. श्रोते पुढे ऐकावे सावधान, यादव मगदा होईल युद्ध कंदन, मूळ माधवी रुक्मिणीचे लग्न यथा सांग होईल. आता यादवाचं आणि अदृष्ट दुरात्माचं म्हणला युद्ध होईल म्हणा. अरे रुक्मिणी आता देवानं माळ घातली, रुक्मिणीनं माळ श्रीकृष्ण भगवंताला घातली म्हणणार. पुढे आता काय वेळेला युद्ध होणार आहे. का होणार आहे? हे दुष्ट दुरात्मा काय बसणार नाही म्हणणार, उगच जायचंय. अरे कशाला जातो ते ऐकणार का? देवाचा देव असणार आहे ती. हे रुक्मिणी स्वयंवर ऐकता हरे सकळ संकट व्यता, सकळ मंगळकारक तत्वता त्रिकाळ पडता. ही रुक्मिणी स्वयंवर जर ऐकलं तर आपल्या ठिकाणचा चिंताचा रोग लागलेला तो निघून जाईल मला. सरे अशा हाताने रुक्मिणी जर स्वयंवर ऐकल्यानंतर आपल्या भक्ता ठिकाणी बिच्छ आहे ती परिपूर्ण होऊन जाईल. ब्रह्मानंदा ज्ञान समुद्रा श्रीवर वरदा निर्विकारा, रुक्मिणी वल्लभा भीमा तटविहारा दिगंबरा. सरे ब्रह्मानंद स्वामीला शरण जाऊन सरे श्रीधर स्वामी सांगले मी मला, तुम्ही सुद्धा भीमातटीच्या ठिकाणी कमरेवर कर ठेवून राहिलेल्या पांडुरंगा तू मला अशी बुद्धी दिली आणि रुक्मिणी स्वयंवर मला लिहावाला लावलं. रे तुझी बुद्ध्या माझी कशी आहे तरी मला भगवंता, साळंगी मंजुळ बोले तशी वाणी शिकविता जणी वेगळा अशी. भगवंता तूच बुद्धी देणार आहे, तूच लिहावा लावणार आहे. इति श्री हरी विजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत प्रेमळ परिसोत भाविक भक्त त्रयोविशतमाध्याय गोड हा. हरिविठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय.